त्यास कोऑर्डिनेटली शिकायचंय आपल्याला. इथे काय आपल्याला खूप काही ICR किंवा JNU सारखं खूप काही खोलवर पाहायचं नाहीये किंवा डीपली जायचं नाहीये. काय होतंय की आपण ऍग्रिकल्चर MPSC ची जेव्हा एक्झाम देतो तेव्हा बऱ्याचदा असं असतं की मॉलिक्युलर बेसिस आणि स्ट्रक्चरल बेसिस. जर मॉलिक्युलर बेसिस बघायला गेलं की ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजिस्ट काय म्हणणार की त्याचं मॉलिक्युलर बेसिस म्हणजे DNA कशाने बनलेला असतो किंवा पुढचे काय जे असतील ते. आणि बेसिक बघायचं म्हटलं की DNA मध्ये काय काय असतं, हा झाला बेसिक. ओके, तर आपल्याला दोन्हीचा मध्य साधायचा आहे. ओके, मॉलिक्युलर ॲज वेल एज स्ट्रक्चरल. आणि तुम्हाला जे विचारलेले क्वेश्चन आहेत ते वन लाईन महागलचे पाहिले असतील तुम्ही क्वेश्चन पेपर सर्वच, हे वन लाईन आणि बेसिक क्वेश्चन असतात जे की आपण बऱ्यापैकी सोडून देतो वाचण्याचं. आणि पेपरवरून आल्यानंतर लक्षात येतं आपल्या की बेसिक क्वेश्चन होतं आणि आपण हे सोडून आलोय, तर ती मिस्टेक व्हायला नकोय. ओके, म्हणजे जे काही पॉईंट मी सांगत नाही की म्हणजे जे काही PPT मध्ये मी इन्व्हॉल्व केलेलं आहे किंवा तुम्हाला नोट्समध्ये मी काय जेवढा माझ्याच्याने प्रयत्न होईल म्हणजे जेवढे बुक्स रेफर करून घेता येईल तेवढे मी बुक्स रेफर करून तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची म्हटलं, मी म्हणणार नाही की तुम्हाला फक्त माझ्या नोट्स प्रिपेअर करा किंवा हे प्रिपेअर करा, पण ऍटलिस्ट PPT जर पाहिली तुम्ही तर तुम्हाला इन अँड ॲव्हरेज जे काही मार्क्स असतील मे बी 16 असतील किंवा 20 पैकी तुम्हाला 18 मार्काची मी ही देते, गॅरंटी देते. आणि जे काही 20 पैकी 2 मार्क्स आहेत ते तुम्हाला तुमची लॉजिकल पॉवर, कारण 2 क्वेश्चन किंवा 1 क्वेश्चन प्रत्येक सब्जेक्टमध्ये असा असतो की कॉम्प्लिकेटिंग करून विचारलेला असतो आणि त्याच्यावर तुमची पोस्ट ठरते. मे बी तुमची मग पोस्ट ती असेल तुमची तालुका कृषी अधिकारी असेल किंवा मग उपसंचालकची असेल. त्या ह्याच्यावर 2 जे क्वेश्चन प्रत्येक सब्जेक्ट मधले 1 किंवा 2 क्वेश्चन जर पकडला तर किती होतात तुमचे क्वेश्चन? असे किती किती सब्जेक्ट आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये? भरपूर सब्जेक्ट आहेत. ओके, आजच आपण बायोटेक्नॉलॉजी ऍग्रिकल्चर बॉटनी पाहतोय तर त्याच्यामध्ये किती सब्जेक्ट आहेत? किती सब्जेक्ट आहेत? फर्स्ट आहे सेल बायोलॉजी, बरोबर. दुसरा आहे जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग, फिजिओलॉजी, देन सीड टेक्नॉलॉजी, देन ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचा थोडासा पार्ट आहे, देन प्लांट टिश्यू कल्चरचा थोडासा पार्ट आहे आणि इकोलॉजी इन्व्हायरमेंटचा थोडासा पार्ट आहे. आता ह्या जर बघायला गेला तर इकोलॉजी आणि इन्व्हायरमेंटचा जो पार्ट आहे ते तुम्हाला ऑलरेडी प्रीला बऱ्यापैकी झालेला आहे. ओके, जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंग म्हटलं तर जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंग बऱ्यापैकी ऍग्रिकल्चर वाल्यांना जमतं, बरोबर आहे. पण तेच जर थोडंसं आपण एक्सटेन्शन किंवा पॅथॉलॉजीचं बघितलं तर बेसिक येतं, पण त्याच्या पुढचे हे पार्ट जमत नाही. ओके, सो आय एम बेसिकली फ्रॉम द ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी. ओके, so I have correlate that subject with all your stream. Okay, so first of all let us we start the what subject we have to introduce in the agriculture botany. ओके, हा जो सेक्शन आहे तो पेपर सेकंडचा आहे, बरोबर आहे. आणि पेपर सेकंड हा किती 128 म्हणजे जो फर्स्ट आहे पोर्शन तो 128 मार्क्सला आहे. आणि 128 मार्क्स मध्ये मला वाटते की 6 की 8 सब्जेक्ट इन्व्हॉल्व आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्यामधला पार्ट आहे ऍग्रिकल्चर बॉटनी. ओके, आणि जर आपण त्याचं जर पाहिलं की त्याला डिस्ट्रीब्युशन किती येईल तर 16 ते 20 मार्काचं डिस्ट्रीब्युशन त्याला येतं. आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहेत 6 ते 7 आणि त्या सब्जेक्टमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये चॅप्टर आहेत 8 ते 9. आता जर आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं इन अँड ॲव्हरेज तर ती क्वेश्चनची रेटिंग आणि चॅप्टरची रेटिंग कुठंच मॅच होत नाही. म्हणजे प्रत्येक चॅप्टरवर एक क्वेश्चन जरी म्हटलं तरी ती मॅच होत नाही, कारण 16 मार्क कुठं आणि 8 सब्जेक्ट प्लस त्याच्यामधले चॅप्टर कुठे हे आपल्याला गृहीत धरून चालायचंय. म्हणजे जर सपोज मी ह्याच्यासाठी सांगत आहे की सपोज प्लांट ब्रीडिंग वाला इथं बसलाय किंवा जेनेटिक्स वाला बसलाय आणि त्याने जर मला म्हटलं की मॅडम हा खूप थोडासा ओव्हरव्ह्यू होतोय आणि डीपली शिकवायला पाहिजे, ओके, तर आपल्याला तितकं जास्त बघायचं नाहीये. ओके, जेवढं तुमच्याशी रिलेटेड आहे इम्पॉर्टन्स आहे तेवढं पाहायचं आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला नोट्स तर दिलेला आहेतच परिपूर्ण, पण कोणीही परिपूर्ण नसतं, तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ॲज युजल तुम्हाला बुक्स सुद्धा रेफर करू शकता. ओके, जसं की ह्या PPT मध्ये जे पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड थोडंसं कुणाकुणाची चौकस बुद्धी असते, हे कसं झालं ते कसं झालं हे पाहण्याची, तर तुम्ही ऍटलिस्ट एकदा रेफर करावा असं माझं मत आहे. कारण प्रत्येक जण सांगतं, माझं सुद्धा मत आहे की बुक्स रेफर करायला हवेत. ओके, सो फर्स्ट तुमचं प्लांट फिजिओलॉजीसाठी फुंदन C9 पांडेचं आहे. ओके, जेनेटिक्ससाठी फुंदन सिंगचं आहे, प्लांट ब्रीडिंगसाठी सुद्धा फुंदन सिंगचं आहे. पण जेनेटिक्स जेव्हा वाचताय तुम्ही फुंदन सिंगचं त्याच्या अगोदर तुम्हाला जेनेटिक्स बाय कुणाचं वाचावं लागेल? BD सिंगचं वाचावं लागेल. त्याच्याशिवाय फुंदन सिंग हे बुक कळत नाही, कारण त्या नोट्स आहेत.
नॉट ऑल पॉइंट्स इन्व्हॉल्व. ओके, सगळे पॉईंट तुमचे इन्व्हॉल्व केलेले आहेत, बट नोट्स. आणि नोट्स हे असे असतात जेव्हा बेसिक कळतं तेव्हा तुम्ही नोट्सकडे प्रिपेअर करू शकता. ओके, देन तुमचा कुठला विषय आहे? सीडसाठी, सीड टेक्नॉलॉजी आणि इन्व्हायरमेंट इकॉलॉजीसाठी तुम्ही ॲज युजल व्हॉल्यूम फर्स्ट आणि व्हॉल्यूम सेकंड अरुण कत्त्याचा यूज करू शकता. देन तुमचा राहिला प्लांट टिश्यू कल्चरसाठी. प्लांट टिश्यू कल्चरसाठी राजधानचं बुक आहे आणि मी सांगेल त्याच्या पलीकडे एकही क्वेश्चन प्लांट टिश्यू कल्चरचा कधीच येणार नाही, ही मी गॅरंटीने सांगते. ओके, देन जेनेटिक्ससाठी सांगितलेलंच आहे तुमच्यासाठी. ब्रीडिंगसाठी शॉर्ट बट स्वीट फुंदन सिंगचं किंवा बीडी सिंगचं बुक सुद्धा चांगलं आहे. आणि सेल बायोलॉजीसाठी तुम्ही ॲज युजल फुंदन सिंगचा फर्स्ट चॅप्टर आहे तो वाचू शकता, किंवा खूपच जास्त हे करायचं असेल द सेल हा अल्बर्टचा बुकचा पार्ट आहे तो सुद्धा वाचू शकता. ओके, सो लेट्स वी स्टार्ट द सिलेबस. फर्स्ट that is the what chapters included in your subject. ओके, फर्स्ट ऑफ ऑल, कारण जर इंट्रोडक्शन विचारलं तर तुम्ही सर्व सांगता ना, तसं मला माझ्या सब्जेक्टचं काय मी शिकवणार आहे त्याचं इंट्रोडक्शन फर्स्ट ऑफ ऑल मी देते. फर्स्ट आहे तुमचा फ्लोरल बायोलॉजी अँड मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. ओके, आता ह्याच्यामध्ये पहा की चॅप्टर्स मध्ये कसे मॉडिफिकेशन झालेले. हा, आणखीन एक इम्पॉर्टंट, जेव्हा बोलते ना तेव्हा तुमच्या हातात नोटबुक आणि पेन असला पाहिजे, जेणेकरून की जसा बाहेर पडेल जितकं काही तुम्ही लिहिताल 8 वेळेस वाचण्यापेक्षा 1 वेळेस लिहिलेलं कधी पण इम्पॉर्टंट ठरतं. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आहे तुमचा फ्लोरल बायोलॉजी अँड मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. आता अगोदरच्या ह्याच्यामध्ये आणि तुमच्या ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? फर्स्ट जो होता ते 2 पेपरचा 1 पेपर केला, हे सर्वांनी सांगितलं असेल तुम्हाला, प्लस 30% ॲडिशन सिलेबस आहे. आणि काही जे चॅप्टर आहेत ज्याच्यावर वेटेज होतं ते चॅप्टर डिलिशन केलेले आहेत. मी ॲज युजल सांगते तुम्हाला. फ्लोरल बायोलॉजीचा जो आहे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, फ्लोरल बायोलॉजी अँड मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. ओके, तर फ्लोरल बायोलॉजी अँड मोड्स ऑफ रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला काय पाहिजे? मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावर अँड पार्ट्स ऑफ फ्लावर. मॉर्फोलॉजी म्हणजे काय येतं? काय येतं? पार्ट. ओके, आणि पार्ट्स ऑफ फ्लावर मध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात फ्लावरचे? ओके, जे काही पार्ट, पेटल्स असतील, सेपल्स असतील, ओके, अँड्रोशियम असन, गायनोशियम असन, त्याच्यावरून ज्या कंडिशन ठरलेल्या आहेत त्याच्यावर बऱ्याच प्रकारे आता हा आपल्याला 12 पासून चॅप्टर होतोय, बरोबर आहे की नाही? आणि बॉटनी ज्यांचं झालेलं असेल एमएससी त्यांना पण माहित असेल, किंवा थ्रू आउट आपण ऍग्रिकल्चर मध्ये म्हटलं की रिलेटेड असल्यामुळे शिकतोच. तर फ्लावर पार्ट्स मध्ये कुठले आपल्याला कॅलिक्स असेल, करोला असेल, सेपल्स असतील, पेटल्स असतील, अँड्रोशियम असेल, गायनोशियम असेल, ओव्हरी असेल, ओव्हल असेल, हे सगळे जे पार्ट आहेत ते 1 बाय 1 शिकायचे आहेत आणि त्याची फंक्शनिंग काय आहे. ओके, आणि फंक्शनिंग झाल्यानंतर त्याच्यावर क्वेश्चन आराईज कसा केला जाऊ शकतो. ओके, कारण आराईज का म्हणते मी? कारण हा तुमचा फर्स्ट सिलेबसचा फर्स्ट हे असेल, चान्स असेल देण्याचा, त्याच्यामुळे मी म्हणते की त्याच्यावर क्वेश्चन कसा आराईज केला जाऊ शकतो हे तुम्ही स्वतः पण हे करू शकता, किंवा इथं बसल्या बसल्या सुद्धा हे करू शकता, किंवा मी पण सांगेल तुम्हाला. देन आहे तुमचं सेकंड आहे पॉलिनेशन. ओके, आता पॉलिनेशन मध्ये पण आपण पाहिलेले येत आहे. पॉलिनेशन मध्ये कुठले आहेत? एक तर ऑटोगामी आहे आणि ॲलोगामी आहे, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. तर पॉलिनेशन मध्ये लक्षात काय ठेवायचंय? ओके, त्याचे एजंट्स कुठले कुठले एजंट आहेत. ओके, की कुठल्या एजंट थ्रू पॉलिनेशन कुठल्या प्लांटचं होतं. मग सेल्फ पॉलिनेशन जर पकडलं तर सेल्फ पॉलिनेशनचे जे काही कुठल्या प्लांटमध्ये सेल्फ पॉलिनेशन होतं हे तुम्हाला एक्झाम्पल त्याचे लक्षात ठेवायचे आहेत. आणि क्रॉस पॉलिनेशन मध्ये कुठल्या प्लांटमध्ये क्रॉस पॉलिनेशन होतं. देन आहे थर्ड असता ऑफन क्रॉस पॉलिनेशन, बरोबर आहे? तर ऑफन क्रॉस पॉलिनेशन सुद्धा कुठल्या ह्याच्यामध्ये? आपल्या ह्याच्यात एक लक्षात ठेवायचं की कधी पण जेव्हा टेक्निकल सब्जेक्ट येतो त्याच्यामध्ये रोल आणि फंक्शनिंगवर जास्त इम्पॉर्टन्स असतं किंवा जास्त भर दिला जातो. तर इथं सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल, रोल आणि त्याचे काही फंक्शनिंग आहेत किंवा इम्पॉर्टन्स आहे ह्याच्यावर जास्त भर दिला जातो. तर ह्याच्यात पण लक्षात ठेवताना तुम्हाला एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल पॉलिनेशनचे, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन कुठल्या प्लांटमध्ये होतं किंवा क्रॉस पॉलिनेशन कुठल्या प्लांटमध्ये होतं हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे. देन मायक्रोस्पोरेंजेनेसिस अँड मेगास्पोरोजेनेसिस. आता मायक्रोस्पोरेंजेनेसिस आणि मेगास्पोरोजेनेसिस कशामध्ये डेव्हलप होतात? आणि कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात ते? कारण ते जर डेव्हलप झालं नाही तर फर्टिलायझेशन होईल का? नाही. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट पॉईंट. देन मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. आता मोड्स ऑफ रिप्रोडक्शन मध्ये कुठले कुठले आहेत? सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे आणि अपोमिक्सिस आहे. सेक्सुअल म्हटलं की काय येतं?
गायनोशियम, जे की प्लांटमध्ये एकतर मग ह्याच्यामध्ये कंडिशन पडतात की डिफरंट प्लांटवर लोकेटेड आहे, सेम प्लांटवर लोकेटेड आहे, सेम प्लांट आहे पण डिफरंट फ्लावर आहे. ओके, म्हणजे त्याच प्लांटवरचं डिफरंट फ्लावरवर आहे. तर ह्याच्यावर जे आहेत ते रिप्रोडक्शनचे वेगवेगळे हे पडतात. देन आहे सेकंड आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे काय? जे काही हॉर्टिकल्चरचा पार्ट येतो तो हॉर्टिकल्चरचा पार्ट आपण काय करतो याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतो. आणि थर्ड आहे अपोमिक्सिस. अपोमिक्सिस म्हणजे काय? विदाउट फर्टिलायझेशन. ओके, आणि हे अपोमिक्सिस आपल्याला हिट्रोसिस मध्ये सुद्धा शिकायचे डिटेलमध्ये. तर सो दिस इज ऑल अबाउट दी तर सेकंड जो पार्ट आपण आज पाहणार आहोत, कारण फ्लोरल बायोलॉजीचा जो पार्ट आहे तो फ्लोरल बायोलॉजीचा पार्ट जो आहे तो मी मागे पका ठेवलाय कारण प्लांट ब्रीडिंगशी रिलेटेड आहे थोडासा. त्याच्यामुळे फ्लोरल बायोलॉजी आणि ह्याच्यामधला चॅप्टर एक वगळायला मी तुम्हाला सांगते की अॅनाटॉमी ऑफ फ्लावर. जे काही पार्ट आहे अॅनाटॉमीचे त्याच्यामध्ये वेगवेगळे टिश्यूज वगैरे येत होते. आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे जे आहेत म्हणजे मागलच्या ह्याच्यामध्ये विचारलेले ते मोस्ट ऑफ द क्वेश्चन कशावर विचारलेले आहेत? अॅनाटॉमीवर विचारलेले आहेत. आणि तोच पार्ट आता वगळलेला आहे, म्हणजे तिथं मेन्शन केलेलं नाही. फक्त पॉइंट कसा आहे तुमचा? फ्लोरल बायोलॉजी आहे, मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, इतकाच पॉइंट आहे. आणि जे पाठीमागलचा सिलेबस होता तो पाठीमागलच्या सिलेबसमध्ये कसं विचारलेले आहे? अॅनाटॉमी सुद्धा विचारलेले आहे. आणि ज्याच्यावर खूप जास्त भर अॅनाटॉमीवर दिलेला आहे तर तो सुद्धा मी तुम्हाला ओव्हरऑल शिकवणार आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जेवढं म्हणजे एक्झाम्पल वगैरे दिलेले तेवढेच तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. So most of the wettable topic, that is cell biology and mitosis and meiosis. Okay, so first of all आपल्या ह्याच्यात जेव्हा पाहताय सेल कंपोनंट अँड सेल डिव्हिजन. आता सेल कंपोनंट म्हणलं की कुठले येतात सेल कंपोनंट? कुठले येतील सेल कंपोनंट? ऑर्गॅनेल्स. ओके, जसं आपण म्हणतो की घर आहे, घरात मेंबर राहतात, खूप सारे डिफरंट प्रकारचे मेंबर्स असतात, तसं सेल सुद्धा. आणि एक लक्षात ठेवायचं, जे काही लहानात लहान कणामध्ये घडतं ते अख्ख्या विश्वामध्ये घडतं. त्याच्यामुळे सेल लक्षात ठेवताना चॅप्टर आपलं घर कधी पण लक्षात ठेवायचं, कारण आपल्या घरात पण विचित्र लोक राहतात, विचित्र त्यांच्या सवयी असतात, चांगल्या सवयी असतात, प्रत्येकाचे आपले आपले हे असतात. तसं सेलमध्ये सुद्धा प्रत्येकाचे आपले आपले ठरवून दिलेले फंक्शन आहेत. आणि हे जर फंक्शन बिघडले तर माहिती आपल्याला काय होतं ते. ओके, कारण स्मॉल ऍटम मध्ये जरी ब्लास्ट झाला तर काय होतं? सगळं विश्व नष्ट होतं. तसंच सेलमध्ये सुद्धा काही जर थोडेसे चेंजेस झाले तर ते चेंजेस आपल्याला अफेक्ट करतात. आणि आजच्या सवयी आपल्याला त्याच म्हणजे जो आपण सुपरमॅन म्हणतोय पण लाईफ स्पॅन कमी होते ते त्याचं एक्झाम्पल आहे. तर सेल कंपोनेंट मध्ये काय पाहिजे आपले? फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हिस्ट्री पाहिजे. आता ह्या हिस्ट्रीमध्ये मी जे पॉइंट दिलेले आहेत थ्रू आउट तुम्हाला जो काही सब्जेक्ट शिकवणार आहे फक्त टिश्यू कल्चर सोडून तेवढ्या सगळ्यांची हिस्ट्री दिलेली आहे. आणि पाठीमागलचे जर क्वेश्चन बघायला गेले तर हिस्ट्री ही कुठलेही सायंटिस्ट विचारलेले आहेत, म्हणजे अगदी आपण कुठलेही बुक रेफर केले. कारण कसं होतं की जेव्हा नेटवर टाकतो आपण कुठलाही सायंटिस्ट तर त्याच्याशी रिलेटेड भरपूर असतात. मे बी तो बायोकेमिस्ट्रीमध्ये असेल, मे बी तो फिजिओलॉजीमध्ये असेल, त्याचंच वर्क कुठं त्याच नावाचा सायंटिस्ट इकडे असेल. ओके, मी तुम्हाला मॅक्झिमम गिल्बर्टची जेव्हा मेथड शिकवेल तेव्हा सांगर दोन व्यक्ती आहेत, तर त्यांनी कशी आणि कोणती कोणती डिवाइड केली. हा जर क्वेश्चन आला तर तुम्ही सांगर म्हटलं की एकदा सांगितलं असतं मॅक्झिमम गिल्बर्ट प्रोसिजर की लगेच तुम्ही मारता मॅक्झिमम गिल्बर्ट, पूर्ण क्वेश्चन वाचत चला. आणि हिस्ट्री घेण्याचं एकच कारण आहे की आपल्याला काय सांगितलेलं असतं, आपण आतापर्यंत मी पण शिकत आलेली की मॅडमनी किंवा सरांनी काय शिकवलेलं असतं, मायटोकॉन्ड्रिया बेंडा. बरोबर आहे, काय केलेलं बेंडाने? बेंडाने काय केलेलं आहे? मायटोकॉन्ड्रिया डिस्कवर केला की टर्म डिराईव्ह केली? काय केलेलं आहे? डिस्कवर नाही केलेला, टर्म डिराईव्ह केलेली. आणि हीच आपण बऱ्यापैकी बेसिकली तिथे चुकी करतो की मायटोकॉन्ड्रिया दिसला खाली बेंडा दिसला की मारला क्लिक. ती चूक होता कामा नये, म्हणून मी हिस्ट्री इथं इलॉबरेटेड ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये पण दिलेली आहे. तुम्हाला जे नोट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इलॉबरेटेड खूप सारे पॉईंट दिलेले आहेत मी तुम्हाला. आणि तुम्हाला ऍज युजल नुसती पीपीटी जरी प्रेफर केली तर तुम्हाला त्याच्यापेक्षा काही वेगळं बघण्याची गरज नाही.
ओके, तर हिस्ट्रीमध्ये आपल्याला काय पाहायचे, व्हेरियस जे सायंटिस्ट आहेत, डिस्कवरी असेल, टर्म डिराईव्ह असेल किंवा त्यांची एखादी थेरी असेल, जसे की सेल थेरी आहे. आता प्रीमध्ये पहा आपल्याला तो क्वेश्चन यायचा की टीचर कुठला, तो डाल्टनचा, बरोबर आहे. तर त्याच्या अगोदर ते टीचरचं हे लावलं होतं. तर तसे सुद्धा काही जर कुठला सायंटिस्ट आहे तो किंवा फिजिओलॉजिस्ट आहे की जेनेटिक कुठला आहे आणखीन, तर ते सुद्धा मी इथं तुम्हाला हे दिलेलं आहे. कुठल्याही गोष्टीचा ही करण्याची काहीच गरज नाही. ओके, देन आहे तुमचा डिफरन्स बिटवीन टाइप्स ऑफ सेल्स. आता टाइप्स ऑफ सेल मध्ये काय आहे तुमचं, कुठल्या कुठल्या सेल्स असतात, आणखीन चुकताय, प्लांट सेल आणि अॅनिमल सेल नाही. फर्स्ट काय येतं, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोटिक सेल. ओके, तर प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट सेल मधला डिफरन्स जर आपण तिथं पाहिला तर हा सेल बायोलॉजी चॅप्टर तिथंच संपतो. कारण सगळे ऑर्गॅनेल प्रेझेंट अब्सेंट किंवा कुठल्या ऑर्गॅनेलचं काय फंक्शन आहे, प्रोकॅरियोट्स मध्ये काय फंक्शन आहे आणि युकॅरियोट्स मध्ये काय फंक्शन आहे. ओके, हे आपल्याला पाहायचंय. देन युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे, कुठली असते प्रोकॅरियोट्सची सेल, युनिसेल्युलर आहे. कुणामध्ये डिराईव्ह झाली आहे, कुणामध्ये, आपण 7वी पासून शिकत आलो ना रे, कुठला आहे, अमिबा. ओके, जे काय युनिसेल्युलर आहेत, अमिबा म्हणजेच बॅक्टेरियामध्ये हा युनिसेल्युलर असतो. आणि युकॅरियोट्स मध्ये कोण येतं, प्लांट सेल आणि अॅनिमल सेल. आता प्लांट सेल आणि अॅनिमल सेल जरी युकॅरियोट्स मध्ये येत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्स आहे. ओके, प्लांट सेल मध्ये डिफरन्स आहे आणि अॅनिमल सेल मध्ये डिफरन्स आहे. काय बेसिक डिफरन्स आहे रे अॅनिमल सेल मध्ये आणि प्लांट सेल मध्ये, हा परत मेजर डिफरन्स काय आहे, व्हॅक्युल्स लार्ज साईजचे असतात. कशासाठी लार्ज साईजचे असतात व्हॅक्युल प्लांट सेल मध्ये, स्टोरेज साठी. आता हे जे स्टोरेज साठी म्हटलं की त्याचे जीन बघायचे, स्टोरेज प्रोटीन जीन कुठले आहेत, एकाशी एक निघले. जरी सपोज माझ्याकडून राहिलं गेलं, कारण मी आता तुम्हाला 4 तास भगभग करणार आहे. ओके, आणि 4 तास तुम्ही पण माझं ऐकणार आहात, कारण तुम्हाला पैसे भरलेले म्हटल्यानंतर ते भगभग ऐकणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला पुढे पण ह्याच्यातून बरेच जण पुढे ऍग्रिकल्चर एमपीएससीचे ऍग्रिकल्चर ऑफिसर होणार आहात, बरोबर आहे. तर ते बळजबरी का होईना ऐकणार. कुणाचं कसं असतं, स्वतःचं असतं, कुणाचं घरी येऊन डिप्रेशन टाकलेलं असतं. ओके, प्रत्येकाची आपली आपली कंडिशन कशी असते, वेगवेगळी असते. ओके, तर तो जो कॉम्पोनंट आहे, सपोज एखादा कॉम्पोनंट माझ्याकडून राहिलाय, तर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन जर शोधली तर त्याच्यापैकी तुम्हाला सांगते मी 70% सिलेबस तुम्ही इथंच कव्हर करता. आणि ग्रुप डिस्कशन मध्ये इतकी पॉवर असते, तुम्ही फक्त ग्रुप डिस्कशन बिना वाचता बसायचं नाही ग्रुप डिस्कशन करत, त्याच्यामध्ये काही अर्थ नसतो. ओके, डिबेट म्हणलं तरी चालेल, ओके, पण वाचून बसायचं. ठीक आहे. देन याच्यामध्ये पाहायचं आपल्याला टाइप्स ऑफ सेल मध्ये प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल, त्याचा डिफरन्स काय आहे, त्याच्यामधले कंटेंट, प्रोकॅरियोट्स मधले कुठले कंटेंट आहेत, युकॅरियोट्स मधले कुठले कंटेंट आहेत, प्रत्येक कॉम्पोनंटचं किंवा ऑर्गॅनेलीचं फंक्शन काय आहे. आणि तिथं पण एकच लक्षात ठेवायचंय, आता मी इथं शिकवताना सपोज क्लोरोप्लास्ट आणि रायबोझोम जर शिकवत बसले किंवा मायटोकॉन्ड्रिया शिकवत बसले तर 4 तास हाच पिरियड चालेल. त्याचं मॉलिक्युलर ऑर्गनायझेशन, त्याचं काय असतं, सिंथेसिस कसं होतं किंवा त्याचं फंक्शनिंग. तर इथं जो पाहायचा आहे आपल्याला चॅप्टर, तो आपल्याला मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट हा फोटोसिंथेसिस मध्ये पाहायचाच आहे आपल्याला, आणि मायटोकॉन्ड्रिया हा रेस्पिरेशनच्या वेळेस पाहायचाच आहे. देन आपल्याला न्यूक्लियस सुद्धा ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन मध्ये पाहायचाच आहे. पण इथं मी जनरल जी इन्फॉर्मेशन, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते, ती मात्र इथं इन्व्हॉल्व्ह केलेली आहे. ओके, देन आहे तुमचा प्लांट सेल आणि अॅनिमल सेल. सेकंड डिफरन्स तुमचा प्लांट सेल आणि अॅनिमल सेल्स मधला, ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. देन स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ डिफरंट सेल ऑर्गॅनेल, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचे फंक्शन एक लक्षात ठेवायचं. प्रत्येक ह्याचं एक फंक्शन असतं, खूप इलॉबरेटली लक्षात ठेवायचं नाही. जसं मायटोकॉन्ड्रिया म्हणलं की काय लक्षात येतं, पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात, पण कशामुळे म्हणतात त्याला, एटीपी सिंथेसिस होतं. कुठं एटीपी सिंथेसिस होतं, मॅट्रिक्स मध्ये होतं की त्याच्या ह्याच्यामध्ये होतं, कुठला एन्झाइम रिस्पॉन्सिबल असतो, त्याच्याच नावाचा एन्झाइम रिस्पॉन्सिबल असतो, एटीपी सिंथेटेज. ओके, तुम्हाला माहिती आहे ना सर्वच. ओके, तर क्लोरोप्लास्ट म्हणलं, हा हा काय म्हटलं, हा ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, आणि जीटीपी मधून सुद्धा एटीपी. आता इथं पहा, त्याच्यामध्ये एडीपी असतो, डायरेक्ट एटीपी फॉर्मेशन होत नाही, तिथे एडीपी असतो. नंतर इनऑर्गॅनिक फॉस्फेट, हे मॉलिक्युलर थोडंसं आहे. नंतर इनऑर्गॅनिक फॉस्फेट काय केला जातो,
घेतला जातो आणि त्याचं कन्व्हर्जन काय होतं, एटीपी मध्ये होतं. हे लक्षात ठेवायचंय. ओके. देन आहे तुमचा क्लोरोप्लास्ट म्हटलं की आपल्याला काय लक्षात येतं, एकच लाईट ट्यूब पेटते आपलं, फोटोसिंथेसिस. बट फोटोसिंथेसिस कुठं होतं, ग्रॅनामध्ये होतं की स्ट्रोमामध्ये होतं, आणि लाईट रिएक्शन कुठं होते, ग्रॅनामध्ये होते की स्ट्रोमामध्ये होते, हे मात्र तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचंय. त्याच्यामध्ये तुम्ही कारण कन्फ्युजिंग क्वेश्चन मी ह्याच्यासाठी सांगते की तुम्हाला जेव्हा मी सिलेबस शिकवत आहे तेव्हा तुम्हाला लक्षात येईल ते. ओके. आता ह्याच्यामध्ये असे भरपूर सारे हे आहेत, सेंट्रिओल्स आहेत, मायक्रोट्युब्युल्स आहेत, लायसोझोम आहे, व्हॅक्युओल आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, सेल वॉल आहे, सेल वॉलचे डिफरंट हे आहे, प्रोटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम आहे. ओके. आणि प्रोटोप्लास्ट सुद्धा आहे. व्हॉट इज मीन बाय प्रोटोप्लाझम? What is the major difference between protoplasm, protoplast and cytoplasm? आपण थोडासा ओव्हरव्ह्यू पाहतोय. व्हॉट इज मीन बाय प्रोटोप्लाझम? नो. व्हॉट इज मीन बाय प्रोटोप्लास्ट? हा, प्रोटोप्लास्ट म्हटलं की काय म्हणतो आपण, सगळ्यांना एक डेफिनेशन पाठ असते. प्रोटोप्लास्ट सेल विदाउट सेल वॉल, बट मेम्ब्रेन असतो तिथं, प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. जर तुम्हाला क्वेश्चन तसा स्टिकी विचारला तर हे लक्षात ठेवायचं, सेल विदाउट सेल वॉल असतो पण तिथं प्लाझ्मा मेम्ब्रेन जी लेअर आहे तो लेअर असतो. आता प्रोटोप्लाझम म्हणजे काय, दॅट कंटेनिंग सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस, हे लक्षात ठेवायचं. आणि सायटोप्लाझम म्हणजे काय, प्रोटोप्लाझम मायनस न्यूक्लियस, दॅट इज सायटोप्लाझम. ओके. दोन्ही सेमी फ्लुइडच आहेत, दोन्हीचं फंक्शनिंग एकच आहे, पण हे प्लाझ्मा मेम्ब्रेन काय सायटोप्लाझम, प्रोटोप्लाझम आणि हे लक्षात ठेवायचे आहेत. ओके. देन आहे तुमचं सगळ्यात वेटेजेबल चॅप्टर, सेल डिव्हिजन, मायटोसिस अँड मिओसिस. हा सगळ्यांना पाठ असतो, मायटोसिस मिओसिस. ओके. पण मायटोसिसच पाठ असतं, मिओसिस नाही. बरोबर आहे ना. मिओसिसचं एवढं डीपली आहे कारण मिओसिस हे प्लांटमध्ये डिस्कवर करण्यातच खूप दिवस गेलेले आहेत. आणि आणखीन एक हिस्ट्रीमध्ये सांगायचं लक्षात राहिले, प्लांटमध्ये डिस्कवर केलाय का ॲनिमलमध्ये डिस्कवर केलाय हे पण लक्षात ठेवायचंय. हा, लक्षात आहे, कारण वेगवेगळे सायंटिस्ट आहेत. फॉर एक्झाम्पल क्लोरोप्लास्ट जर एकाने डिस्कवर केला असेल तो अगोदर ॲनिमल सेलमध्ये, कारण जो कधी पण डिस्कवरी कशामध्ये होते, मॉडेल ऑर्गॅनिझम मध्ये होते. बरोबर आहे. मॉडेल ऑर्गॅनिझम कुठला पकडला होता त्यांनी, रॅट किंवा हे. बरोबर आहे. तर मॉडेल ऑर्गॅनिझम म्हणलं की ते युकॅरियोटिक सेल मध्ये, अॅनिमल्स मध्ये गेलं. बरोबर आहे. पण जे प्लांट मध्ये जे ही झालेली आहे डिस्कवरी, मायटोसिस आणि मिओसिसची, ही थोडीशी डिफिकल्टी किंवा ट्रिकी लेवलची आहे, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचंच आहे. तर मायटोसिस मध्ये कुठल्या स्टेज येतात, प्रोफेजच्या अगोदर कुठली येते, इंटरफेज, नंतर प्रोफेज, नंतर मेटाफेज, नंतर आणि टिलोफेज. ओके. आणि नंतर आहे मिओसिस. आता हे जे मायटोसिस आहे ते मायटोसिस कुठल्या सेलमध्ये होतं आणि मिओसिस कुठल्या सेलमध्ये होतं, हुशार आहेत की तुम्ही. ओके. मिओसिस मध्ये दोन पार्ट असतात, मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्ट मात्र जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामधले जी इव्हेंट प्रोफेज मधले आहेत ते प्रोफेज मधले इव्हेंट खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आता इथं लक्षात ठेवण्यासारखं कुठले आहेत, जे काही स्टेज आहेत त्याच्यामध्ये 5 कुठल्या स्टेजेस आहेत, लेप्टोटीन, देन पॅचिटिन आणि ह्या ज्या 5 स्टेजेस आहेत त्या प्रत्येक स्टेज मध्ये प्रत्येक 1 किंवा 2 इव्हेंट ऑकर होतात आणि त्या इव्हेंटचं बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं. सिनॉप्सिस कुठं फॉर्मेशन होतं, बायव्हॅलंट फॉर्मेशन कुठं फॉर्मेशन होतं, क्रॉसिंग ओव्हर कुठल्या स्टेज मध्ये होते, हे जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन ॲज युजल जे बुक्स असतात, म्हणजे सपोज आता जेनेटिक्स आहे तुमचं कुंदन सिंगचं, मला कुणाला नावं ठेवायचे नाही, पण त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की पॉईंट वाईज दिलेले, पण त्याच्यामध्ये तो जो मेन जो ही आहे सिनॉप्सिस किंवा बायव्हॅलंट, सिनॉप्सिसच्या अगोदर बायव्हॅलंट होतं की बायव्हॅलंटच्या अगोदर सिनॉप्सिस होतं. ओके. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि कुठल्या स्टेजला कुठले होतं. आता क्रॉसिंग ओव्हर म्हटलं की क्रॉसिंग ओव्हरचे पुढचे हे पाहिजेच आहेत आपल्याला. ओके. देन आहे तुम्हाला, हा झाला थोडासा सेल बायोलॉजीचा पार्ट. ओके. हा इथंच आपल्याला थांबतोय क्रोमोझोम स्ट्रक्चर पर्यंत. मग क्रोमोझोम स्ट्रक्चर मध्ये सुद्धा भरपूर आहे. क्रोमोझोम स्ट्रक्चर मध्ये वेगवेगळे मॉडेल आहेत ते पाहिजेत आपल्याला.
टेलर मॉडेल असेल, डेव्हिडसन मॉडेल असेल, हे वेगवेगळे मॉडेल आहेत ते पाहिजेत. देन आहे तुम्हाला स्ट्रक्चर अँड रेप्लिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल, दॅट इज DNA, RNA स्ट्रक्चर अँड DNA रेप्लिकेशन. भरपूर ऍग्रिकल्चरच्या ह्यांना डोक्यात बसणारा सब्जेक्ट आहे हा, बरोबर आहे. मॉलिक्युलर बायोलॉजी. ओके, तर हा तुम्हाला मी त्या लेवलला नेऊन नाही शिकवणार, मी फक्त बेसिक लेवलला नेऊन शिकवणार आहे. डीएनए मध्ये काय शिकायचं तुम्हाला, जेनेटिक मटेरियल म्हणलं की एक लक्षात ठेवायचं DNA आणि RNA. पण सेल जी बायोलॉजी आहे, जे जेनेटिक मटेरियल आहे ते एक्सेप्शनल केसमध्ये आहे. कुणाला एक्सेप्शनल केस आहे? व्हायरसेस आणि काही फंगस सुद्धा आहेत. ओके, ते फक्त लिव्हिंग केमिकल्स आहेत किंवा डेड केमिकल्स म्हटलं जातं त्यांना. ओके, व्हायरसेसला. सो जे स्ट्रक्चर अँड रिप्लिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल मध्ये डीएनएचं स्ट्रक्चर, RNAचं स्ट्रक्चर. डीएनएचं स्ट्रक्चर म्हटलं की त्याच्यामध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट इन्व्हॉल्व असतात. पेंटोज शुगर असते, तो कुठल्या ह्याची असते, प्रायमरी स्ट्रक्चर आहे आणि सेकंडरी स्ट्रक्चर आहे, वॅटसन आणि क्रिक मॉडेलचं. आणि त्याचं काय फंक्शनिंग आहे डीएनएचं. ओके, हे आपल्याला पाहिजे. देन RNAचे स्ट्रक्चर पाहिजेत, कुठला RNA आहे, कारण आपल्याला ते ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन मध्ये ते शिकायचे, कारण परत मी सांगणार नाही. तर त्याच्यामध्ये mRNA, tRNA आणि rRNA त्याचे वेगवेगळे फंक्शन आहेत. ओके, तर ते फंक्शनिंग सुद्धा पाहिजे. आणि ते DNA रेप्लिकेशन. DNA रेप्लिकेशन मध्ये काय लक्षात ठेवायचे, त्याचे एन्झाईम. अनवाइंडिंग साठी कुठला एन्झाईम असतो, SSB प्रोटीन कुठं बाइंड होतो. ओके, त्याचे स्ट्रँड कधी सेपरेट होतात, त्या स्ट्रँड मध्ये कुठला बॉन्ड असतो प्रेझेंट आणि तो कशाने डिग्रेड केला जातो, आणि नंतर न्यू सिंथेसिस कसं होतं हे आपल्याला. मग त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन आहे, देन डायव्हर्स रेप्लिकेशन आहे आणि कंटिन्युअस रेप्लिकेशन आहे. हे तुम्हाला पाहायचं आहे. देन स्ट्रक्चरल चेंजेस इन क्रोमोझोमल, स्ट्रक्चरल चेंजेस अँड न्यूमेरिकल चेंजेस. आता हा पहा, स्ट्रक्चरल चेंजेस म्हटलं की त्यांनी टाकलाय पॉइंट, पण त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल चेंजेस आहे जे क्रोमोझोम मध्ये. आता हे जे स्ट्रक्चरल चेंजेस किंवा न्यूमेरिकल चेंजेस जे होतात ते कशामुळे होतात, कुठल्या ह्याच्यामुळं? एक तर म्युटेशन इफेक्ट करू शकतं. म्युटेशन काय आहे? सडन हेरिटेबल चेंज इन जीन. ओके, आणि दुसरा आहे की इन्व्हायरमेंटल इफेक्ट सुद्धा असू शकतात. तिसरं आहे की इंड्यूस मध्ये सुद्धा आपण इंड्यूस म्युटेशन सुद्धा करू शकतो. जसं आपण हेक्साप्लॉइड वीट तयार करतो. ओके, वॉटरमिलॉन टेट्राप्लॉइड तयार करतो. ओके, हे जे आहेत म्हणजे काय तुम्हाला जे स्पेसिफिक कॅरेक्टर पाहिजे असतील ते बेसिफिक कॅरेक्टरने आपण ह्याच्यामध्ये पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, फर्स्ट आहे स्ट्रक्चरल चेंजेस मध्ये इन्सर्शन, डिलिशन, ऍडिशन वगैरे हे जे होतं ते कसं होतं आणि त्याचे जे सिंड्रोम फॉर्म होतात ते इम्पॉर्टंट आहेत. आणि क्रॉप इम्प्रुव्हमेंट मध्ये त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे हे, ऍज वेल ऍज न्यूमेरिकल चेंजेस मध्ये तुम्हाला त्या कंडिशन विचारल्या जातील. कुठल्या कंडिशन न्यूमेरिकल चेंजेसच्या? नलिसोमी असेल मग त्याची कंडिशन कोणती आहे, मोनोसोमी असेल, तिथं एक जिनोम, एक्स नंबर आणि एन नंबर, हे पण बेसिक लक्षात ठेवायचं. ओके, हे झालं तुमचं स्ट्रक्चरल चेंजेस. आणि हे देन आहे तुमचा म्युटेशन ब्रीडिंग. आता म्युटेशन ब्रीडिंग म्हटलं की घाबरून जायचं नाही. म्युटेशन म्हणलं की म्युटेशन जेनेटिक्स मधलं, त्याचं फक्त इम्पॉर्टन्स आपल्याला क्रॉप इम्प्रुव्हमेंट मध्ये पाहिजे की क्रॉप इम्प्रुव्हमेंट मध्ये म्युटेशनचं. आता जसे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत तसे आपल्याला आपण इव्होल्युशन किंवा काय म्हणता येईल तुम्हाला अधिकाधिक हे करण्यासाठी आपण काय करतोय, त्याच्यामध्ये इंड्यूस म्युटेशन करतो आणि त्याची क्वालिटी ट्रेट किंवा मग काय जे असतील त्याचे ऍप्लिकेशन सुद्धा पाहिजेत. मग ह्याच्यामध्ये स्पॉन्टेनियस म्युटेशन आणि इंड्यूस म्युटेशन. आता स्पॉन्टेनियस म्युटेशन म्हणजे काय, जे नॅचरली ऑकर होतं त्याला आपण काय म्हणतो, स्पॉन्टेनियस म्युटेशन. आणि इंड्यूस म्युटेशन म्हणजे काय, जे इंड्यूस केलं जातं. इंड्यूस म्हणजे काय, आपण स्वतः घडवून आणतो त्याच्यामध्ये कुठल्या ह्याने, मग ते केमिकल बेसिस असेल किंवा मग डिलिशन असेल, ऍडिशन असेल, बेस पेअरिंग असेल, बेस काय एक्सचेंज असेल, फ्रेम शिफ्ट म्युटेशन कुठलेही असेल, तर त्याच्यामध्ये जे काही एरर घडून येतात त्याच्या थ्रू आपल्याला म्युटेशन आणि इट्स टाइप्स पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा एकच लक्षात ठेवायचे, त्याचे एक्झाम्पल. ओके, म्हणजे ऍक्रिडिनडाइज कुणाचं एक्झाम्पल आहे किंवा ऍक्रिडिनडाइजचं कुठलं एक्झाम्पल आहे, मिथिल सल्फोनेट कुणाचं एक्झाम्पल आहे, फायब्रोमायुरॅसिल कुणाचं एक्झाम्पल आहे, बेस ऍडिशन किंवा बेस डिलिशन होतं, पिरॅमिडिन रिप्लेस करतो तर त्याला काय म्हणतात, ट्रान्सव्हर्जन की ट्रान्झिशन म्हणतात, हे आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. ओके, so gene function and gene regulation, in that case there is with the transcription, translation, also the gene regulation. हा biggest chapter आहे, सगळ्यात क्लिष्ट चॅप्टर आहे. ट्रान्सक्रिप्शन, व्हॉट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन? बरं मला सांगा, जे ट्रान्सक्रिप्शन होतं ते कोडिंग स्ट्रँडला होतं का नॉन कोडिंग स्ट्रँडला? कोडिंग स्ट्रँडला होतं.
कोडिंग स्ट्रँडला झाल्यानंतर काय फायदा आहे? हा, प्रायमर कशाला जोडायचा मग कोडिंग स्ट्रँडला म्हटल्यानंतर? कुठल्या स्ट्रँडला होतं? नाही. ओके, बरं ठीक आहे. इथं ट्रान्सक्रिप्शन मध्ये कुठला प्रोड्यूस निघतो, प्रोडक्ट कुठला निघतो? mRNA निघतो. ओके, तर हा mRNA ची नंतर ट्रान्सलेशन मध्ये ॲज इट इज प्रोसेस केला जातो की त्याची काही प्रोसेसिंग केली जाते? प्रोसेसिंग केली जाते. ते सुद्धा आपल्याला इथं पाहायचंय की mRNA चे कॅप किंवा कुठले हे आहेत. आता हे जे आहे ट्रान्सक्रिप्शन हे प्रोकॅरियोट्स मध्ये वेगळं आहे आणि युकॅरियोट्स मध्ये वेगळं आहे. तसंच ट्रान्सलेशन सुद्धा प्रोकॅरियोट्स मध्ये वेगळं आहे आणि युकॅरियोट्स मध्ये वेगळं आहे. आणि ॲज वेल ॲज जीन रेग्युलेशन सुद्धा प्रोकॅरियोट्स मध्ये डिफरंट आहे आणि युकॅरियोट्स मध्ये डिफरंट आहे. हे आपल्याला दोन्ही ह्याच्यामध्ये पाहायचं. ओके, लिंकेज अँड एस्टिमेशन. लिंकेज मध्ये काय आहे? व्हॉट इज बाय लिंकेज? व्हॉट इज बाय लिंकेज? तुम्ही म्हणताल मॅडम एकदाच बंबारमेंट करताय. ह्याच्यासाठी सांगते की फक्त तुमच्या थोडंसं मी जेव्हा शिकवत असेल फ्लोमध्ये असेल तेव्हा तुमच्या लक्षात राहावं. ह्याच्यासाठीच फक्त सांगते, दुसरं काही नाही. लिंकेज, बरं लिंकेज कुठं हॅपन होतं? क्रॉसिंग ओव्हरच्या तिथं हॅपन होतं का? किंवा क्रॉसिंग ओव्हर होते तिथं लिंकेज होतं का? मग कसं हॅपन होतं? ओके, पेयर्स मध्ये होतं. पण व्हॉट इज मीन बाय ॲलील? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन DNA जीन अँड ॲलील? अल्टरनेटिव्ह फॉर्म म्हणजे काय रे? नाही, मला एक्झाम्पल मध्ये सांगा. अल्टरनेटिव्ह फॉर्म म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल आपण जीन पाहू. व्हॉट इज बाय जीन? बेसिक हेरिडिटी ऑफ. व्हॉट इज बाय क्रोमोझोम? एवढं जास्त ट्रेस टाकू नका. हा इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, ट्रेस टाकण्याची काहीच जरूरत नाही. व्हॉट इज बाय क्रोमोझोम? मी फक्त तुम्हाला कुठपर्यंत मला शिकवायचं आहे ते पाहत आहे. व्हॉट इज बाय क्रोमोझोम? हा, फक्त डीएनएच का? हा, इट इज द डीएनए ॲज वेल ॲज प्रोटीन. आणि प्रोटीन काढला की तो डीएनए बनतो. ओके, आणि डीएनए मधला सगळाच पार्ट फंक्शनल असतो का? नाही, पर्टिक्युलर पार्ट फंक्शनल असतो, त्याला आपण जीन म्हणतो, जो की कोड करतो. ओके, व्हॉट इज मीन बाय ॲलील? आपण ॲलीलची एक डेफिनेशन शिकतो, अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन. व्हॉट इज बाय ॲलील? जे आपण ट्रेट्स पाहतो, बरोबर आहे की नाही? टॉल अँड डॉर्फ, बरोबर आहे. कधी काय होतो? टॉल डॉमिनंट होतो, रेसेसिव्ह राहतो, सप्रेसिव्ह राहतो. कुठला? डॉर्फ. अदर केसमध्ये काय होतं? सपोज जनरेशन पुढे गेलं की रेसेसिव्ह येतो ना, मग ते जे अल्टरनेटिव्ह फॉर्म जे सप्रेसर आणि हे होतात त्याला काय म्हणतो आपण? ॲलील म्हणतो. डिफाईन? ओके ओके, हे महत्वाचं होतं कळणं, कारण जर मी जीन हे सांगितलं नाही तर पुढे डीएनए सांगून काहीच उपयोगाचं नाही. ओके, सो कुठे होतो आपण? लिंकेज अँड एस्टिमेशन. आता लिंकेज मध्ये क्रॉसिंग ओव्हर जिथे होते तिथे लिंकेज होत नाही. ओके, आता लिंकेज काय पाहिजे आपल्याला? त्याच्या अगोदर क्रॉसिंग ओव्हर पाहिजे. जेव्हा मी तुम्हाला हे शिकवेल क्रोमोझोमचं स्ट्रक्चर, त्याच्यानंतरच तुम्हाला म्हणजे मायटोसिस मिओसिस झालं की तुम्हाला क्रॉसिंग ओव्हर, कारण तिथंच येतं. ओके, आता लिंकेज मध्ये काय पाहिजे? लिंकेजच्या टाईप पाहिजेत डिफरंट बेसिसवर. मग ती कुठले असेल? इनकम्प्लीट, कंप्लीट लिंकेज असेल किंवा कपलिंग फेज, रिपल्शन फेज असेल. हे ऑन द बेसिस आहे. ओके, ते मी तुम्हाला तेव्हा डिस्क्राईब करेन. ओके, देन आहे इस्टिमेशन. इस्टिमेशन कसा केला जातो? 2 वे क्रॉस, 3 वे क्रॉस जे लिंकेज होतं त्यावेळेस आपण इस्टिमेशनचं पाहू. देन मेंडेलियन प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. इन दॅट केस जीन, मोनोहायब्रिड रेशो अँड डायहायब्रिड रेशो. हा सगळ्यांचा आवडतीचा चॅप्टर असेल, कारण फादरच आहेत ते. ओके, मेंडल हा जेनेटिक्सचा फादरच आहे. ओके, बट मेंडल्स जेव्हा पाहतो आपण तेव्हा मेंडल्सचे अगोदर कुठल्या प्लांटवर वर्क केले त्यांनी? पील. त्याच्यावर 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर शिकायचे आणि 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर झाल्यानंतर आपल्याला शिकायचं आहे मोनोहायब्रिड रेशो अँड डायहायब्रिड रेशो, त्याची फिनोटाइपिक कॉन्स्टिट्यूशन अँड ॲज वेल ॲज जिनोटाइपिक कॉन्स्टिट्यूशन. हे लक्षात ठेवताना आपण मोनोहायब्रिड रेशो मध्ये लॉ ऑफ सेग्रिगेशन दाखवतो, ॲज वेल ॲज डायहायब्रिड रेशो मध्ये सुद्धा लॉ ऑफ सेग्रिगेशन दाखवतो. बरोबर आहे? बरोबर आहे का?
बरोबर आहे का? लॉ ऑफ सेग्रिगेशन मोनोहायब्रिड मध्ये येतं का डायहायब्रिड रेशो मध्ये येतं? ॲज वेल ॲज मोनोहायब्रिड मध्ये सुद्धा येतो. ओके, कारण लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा डायहायब्रिड मध्ये येतो. ओके, हे आपल्याला थ्रू आउट त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एखादा प्रॉब्लेम त्याच्यावर दिला जाऊ शकतो किंवा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्याच्यावर विचारलं जाऊ शकतं, हे पार्ट मात्र लक्षात ठेवायचं आहे. ओके, देन सगळ्यात महत्वाचा हा जीन इंटरॅक्शन. ओके, हा जो आहे जीन इंटरॅक्शन सगळ्या तुमचा मेंडल्सचे जे हे आहे त्याच्या वेटेजेबल टॉपिक आहे. जीन इंटरॅक्शन मध्ये आपल्याला वेगवेगळे मॉडिफिकेशन कसे झाले आहेत त्या डायहायब्रिड रेशोचे, ते डायहायब्रिड रेशोचे पाहिजे. जसे डॉमिनंट रेशो 15:1, पॉलिमरिक जीन ऍक्शन 9:6:1, देन इनिबिटर रिॲक्शन 13:3. ओके, देन कुठला आणखी इपिस्टॅसिस आहे, देन सप्लिमेंटरी रेशो आहे, देन कॉम्प्लिमेंटरी आहे. कॉम्प्लिमेंटरीचं किती आहे? 9:7. आता हे जे आहे 9:7. ओके, कसं काय लक्षात ठेवायचं? 16 कॅरेक्टर्स हे होणारच आहेत, त्याची बेरीज ही 16 आली पाहिजे. जसं इनिबिटर रेशो म्हणलं की 15:1, डॉमिनंट रेशो म्हणलं की इनिबिटर म्हणलं की 13:3, डॉमिनंट म्हणलं की 15:1. हे लक्षात ठेवायचे. ओके, तर ह्याच्यामध्ये त्याचा कसा इफेक्ट होतो आणि मॉडिफिकेशन कसं होतं हे आपल्याला थ्रू द एक्झाम्पल पाहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये विचारलं काय जाऊ शकते? फक्त तुम्हाला जोड्या लावामध्ये त्याचे रेशो विचारले जातील, त्याचे काही ही विचारले जाणार नाही तुम्हाला कसं घडतं किंवा काय. एखाद्या वेळेस ऍक्शन विचारली जाईल की कशी ऍक्शन होते किंवा कुठला ही होतो, तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त विचारले जातील ते रेशो विचारले जातील. हे मात्र रेशो लक्षात ठेवायचे. ओके, देन आहे सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. इन दॅट केस सायटोप्लाझमिक डीएनए, त्याचे टाइप्स क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया. सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स हे थोडासा पार्ट बायोटेक्नॉलॉजीकडे वळतो, मॉलिक्युलर बायोलॉजीकडे. तर त्याच्यामध्ये मॅटर्नल जो इफेक्ट होतो सायटोप्लाझमचा ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाहिजे. तर त्याच्यामध्ये कारण क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया का म्हणता येईल त्याचं सायटोप्लाझमिक इनहेरिटन्समध्ये? स्वतःचा डीएनए असतो. ओके, कारण असे 3 ऑर्गॅनेल्स आहेत. फर्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आणि आणखीन एक ऑर्गॅनेल आहे, त्यांना स्वतःचा डीएनए असता आणि स्वतः ते ऑटोनॉमसली रेप्लिकेटिंग होतात. ओके, हे पण लक्षात ठेवायचंय. मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट हे स्वतःचा डीएनए कंटेंट असतो, स्वतःचे प्रोटीन सुद्धा म्हणजे रायबोझोम असतात त्यांना प्रोटीन सुद्धा त्यांच्या पुरते त्यांचं स्ट्रक्चर मेंटेन ठेवण्यासाठी सिंथेसाइज करतात, हे लक्षात ठेवायचंय. आणि त्यांचं रेप्लिकेशन सुद्धा काय होतं? ऑटोनॉमसली रेप्लिकेशन होतं मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टचं. त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स. देन आहे तुमचं त्याचे ऍप्लिकेशन इन क्रॉप इम्प्रुव्हमेंट. हे सगळ्यात महत्वाचं आहे, त्याचे ऍप्लिकेशन काय आहे, इफेक्ट काय होतो. ओके, ते आपल्याला लक्षात ठेवायचे. देन आहे तुमचं ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग. आता ऑब्जेक्टिव्ह काय काय असतील प्लांट ब्रीडिंगचे? इथून पुढे तुमचा जेनेटिक्स संपला, प्लांट ब्रीडिंग सुरू झाला. काय काय असतील त्याचे ऑब्जेक्टिव्ह प्लांट ब्रीडिंगचे? कशासाठी करता रे प्लांट ब्रीडिंग? हा, ओके, आणखीन ड्रॉट रेजिस्टन्स असेल, यील्ड इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी असेल, कंटेंट इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी असेल, ट्रेस टॉलरन्स बनवण्यासाठी असतील. पण ह्याला जे रिस्पॉन्सिबल असतात ते मॉलिक्युलर मेकॅनिझम रिस्पॉन्सिबल असतात, ते आपल्याला ट्रेस फिजिओलॉजीमध्ये पाहिजे. ओके, तर जेनेटिक्समध्ये बराचसा पार्ट हा रिड्यूस केलेला आहे. महागलचा जो पेपर आहे म्हणजे महागलचा जो पेपर सेकंड होता त्याच्यामधले जे कंटेंट आहे त्या कंटेंटमध्ये हा जे कंटेंट आहे खूप थोडा आहे, पण एका शब्दात त्यांनी सगळा सिलेबस अख्खा दिलाय तुम्हाला, तर ते मात्र थोडंफार हे करून घ्यायचं आहे. ओके, कुठे आहे हे का? ये इकडे ये. हे का? ये. ओके, थँक्यू. ओके, तर कुठे होतो आपण? ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन झालेलं आहे. ओके, आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग मध्ये तुम्हाला सगळे ऑब्जेक्टिव्ह पाहिजे आहेत, ते ऑब्जेक्टिव्ह लक्षात पण ठेवायचे आहेत. आता हा क्वेश्चन कधी विचारला जाऊ शकतो, ते ठेवण्याचं कारण काय आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग मध्ये? ओके, तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग मध्ये तुम्हाला मल्टीलाईन क्वेश्चन किंवा तुम्हाला सगळे दिले जातील की जसं विचारलं जातं ए अँड बी, सी अँड डी, ऑल ऑफ. ओके, हे जे क्वेश्चन आहे हा क्वेश्चन मध्ये हा विचारला जाऊ शकतो.
ओके, तर त्याच्यामध्ये खूप सारं आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग म्हणलं की फक्त क्वालिटी इम्प्रुव्हमेंट, यील्ड इम्प्रुव्हमेंट म्हणलं की तितकं संपत नाही. त्याच्या पुढचेही कसं इम्प्रुव्हमेंट होतं ते जे मेकॅनिझम आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचंय. ओके, देन आहे तुमचा हिट्रोसिस अँड इट्स एक्सप्लॉयटेशन. हिट्रोसिस, व्हॉट इज माय हिट्रोसिस? सुपेरियरिटी ऑफ F1. ओके, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. हिट्रोसिसमध्ये कुठले कुठले आहेत? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आहे, ट्रू ऑन द बेसिस आहेत ते पण. ट्रू आहे, सिडो आहे, मीन हिट्रोब्लास्टोसिस आहे आणि युजफुल हिट्रोसिस आहे. देन डिफरंट थेरीज आहेत त्याच्या. देन फिक्सेशन ऑफ हिट्रोसिस, असेक्सुअल रिप्रोडक्शन, बॅलन्स, लिथल सिस्टम अँड अपोमॅक्सिस अँड पॉलिप्लायटी. आता मी मगाशी सांगितलं होतं हिट्रोसिस म्हणजे काय थोडक्यात. हिट्रोसिस म्हणजे काय थोडक्यात? काय होणं म्हणजे हिट्रोसिस म्हणजे काय होणं? इम्प्रुव्हमेंट म्हणजेच काय? विगर वाढत असेल ना त्याची. ओके, विगर वाढते, इन्क्रीज होते. म्हणजेच कशा थ्रू विगर वाढते हे आपण जेनेटिक्स मध्ये पाहिलेलं आहे. बरोबर, कशा थ्रू? ते पॉलिप्लायडी असन, म्युटेशनल कॅचमध्ये काही चेंजेस घडून येत असतील, आपण त्याचे ऍप्लिकेशन करतोय. देन आहे अपोमॅक्सिस करतोय, म्हणजे कुठलं तरी इंट्रोडक्शन करतोय, त्याच्यामुळे काय होते? ती विगर वाढतीये आणि त्या ठिकाणी सुपेरियरिटी होती. सुपेरियरिटी म्हणजे काय थोडक्यात? बेटर दॅन, पूर्वीपेक्षा काय असेल तो बेटर असेल. दॅट्स कॉल्ड द हिट्रोसिस. ओके, देन आता इथे इनब्रीडिंग डिप्रेशन हा तुम्हाला पॉइंट नाहीये, पण इफ इन केस की त्याचं तुम्हाला म्हणजे मागे पण झालेला असेल पॉइंट, मी जस्ट तुमच्या लक्षात यावं हिट्रोसिस आणि इनब्रीडिंग डिप्रेशन मध्ये काय डिफरन्स आहे त्याच्यासाठी हा फक्त पॉइंट घेतलेला आहे. हा काही तुम्हाला सिलेबसला नाही. ओके, सो आता हा सगळ्याच आवडतीचा चॅप्टर असेल. मेथड्स ऑफ ब्रीडिंग इन सेल्फ पॉलिनेटेड अँड क्रॉस पॉलिनेटेड अँड असेक्सुअली प्रोपेगेटेड क्रॉप्स. कुठले आहेत मेथड्स? आपण पाहते जेव्हा कॉलेजला असायचो, क्वेश्चन आला की धड 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 किती बी इयर असू द्या, प्रत्येकाला 13, 14, 8, 9, 10 इयर लावून टाकायचे. बरोबर आहे. प्युअर लाईन सिलेक्शन असेल, मास सिलेक्शन असेल, बॅकक्रॉस रिकरंट सिलेक्शन असेल किंवा पेडिग्री मेथड असेल, कुठल्या कुठल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये फक्त क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. आता काही तुम्हाला तिथं इयर तर विचारलं जाईलच, पण हा खूप बेसिक क्वेश्चन झाला. तर तिथं विचारताना तुमची बॅकक्रॉस मेथड ही प्युअर लाईन मेथड ही जी आहे ती सेल्फ पॉलिनेशनच्या अंडर येते की क्रॉस पॉलिनेशनच्या अंडर येते. ओके, देन पेडिग्री मेथड आहे तर तिथले कुठले रेकॉर्ड मेंटेन ठेवले जातात हे आहे. बॅकक्रॉस कशासाठी केलं जातं? कारण बॅकक्रॉसचं एक ऍप्लिकेशन आहे. ते बॅकक्रॉस कशासाठी केलं जातं हे तुम्हाला ऍप्लिकेशन तिथं विचारलं जाईल. आणि खूपच बेसिक क्वेश्चन म्हणलं तर त्याची इयर किती लागतात हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल. ओके, आता बल्क मेथड म्हणलं की बल्कमध्ये पॉप्युलेशन मध्ये आपण हे करतो. प्युअर लाईन सिलेक्शन मध्ये म्हणलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे प्युअर लाईन मध्ये काय करतो. पेडिग्री म्हणलं की काय करतो, किंवा बॅकक्रॉस जी मेथड आहे त्या बॅकक्रॉस मध्ये काय करतो हे आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायचं आहे. देन आहे सेल्फ इनकम्पॅबिलिटी अँड मेल स्टॅबिलिटी. ह्याच्यामध्ये काय शिकायचे? सेल्फ इनकम्पॅबिलिटी म्हणजे काय? हा हा तो तर त्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ इनकम्पॅबिलिटीचे टाइप शिकवायचे, गॅमेटोफायटिक सिस्टम आणि स्पॅरोफायटिक सिस्टम. हा पण खूप छोटासा चॅप्टर आहे आणि छोटीशी ऍप्लिकेशन आहे. ओके, देन आहे मेल स्टॅबिलिटी. आता मेल स्टॅबिलिटी म्हणलं की ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय आहे की त्याचे एक्झाम्पल आणि त्याचे टाइप्स आणि कुठली टाइप्स कोणत्या ह्याच्यामध्ये घडते. कुठले असतात मेल स्टॅबिलिटी म्हणजे काय? हे घडवून आणतात आणि इन्व्हायरमेंटल पण घडतं. मग मेल स्टॅबिलिटीचे टाइप्स कुठले आहेत? जेनेटिक मेल स्टॅबिलिटी, सायटोप्लाझमिक मेल स्टॅबिलिटी आणि सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टॅबिलिटी. ह्या 3 टाइप्स आहेत आणि त्याचे एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे. देन आहे न्यू प्लांट ब्रीडिंग टूल्स. ओके, तर ह्याच्यामध्ये न्यू प्लांट ब्रीडिंग टूल्स म्हणलं की काय केलेलं आहे, आता बरेच जण जी ब्रीडिंग आहे ती मास वापरतात. बरोबर आहे. मास म्हणजे मार्कर असिस्टेड सिलेक्शन वापरता का ब्रीडिंग मध्ये? कारण फ्युजन झालंय आता. जे ब्रीडिंग हे बायोटेक्नॉलॉजी आणि ब्रीडिंगचं जेनेटिक्सचं फ्युजन झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आपण न्यू टूल्स वापरून काय केलेलं आहे, क्वालिटी इम्प्रुव्हमेंट आणखीन म्हणजे काय होतं, ब्रीडिंग थ्रू काय करतो आपण, कन्व्हेन्शनल मेथड यूज करतो. जसं की मास सिलेक्शन आहे, पेडिग्री सिलेक्शन आहे, आपण यील्ड इम्प्रुव्हमेंट करतो, पण काही दिवसाने त्याच्यावर इन्व्हायरमेंटल इफेक्ट होऊन ते हे होणारच आहे. आणि जो काही पिरियड लागतोय किती 13-14 वर्षाचा, 8-9 वर्षाचा, मग ऍज युजल जो ब्रीडर एक पकडला, सपोज ऍज युजल एक ब्रीडर आहे, तो किती व्हरायटी डेव्हलप करू शकेल त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये? जर वर्किंग त्याचे हे जर म्हटलं की आपण 30 वर्ष पकडून चलू,
आणि इन अँड ॲव्हरेज एका व्हरायटीला डेव्हलप होण्यासाठी 10 वर्ष पकडून चालू, तर किती व्हरायटी डेव्हलप करू शकेल ते. तर त्याला जर बायोटेक्नॉलॉजीचा टूल दिलं तर एका वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये तुम्ही व्हरायटी ॲज युजल तुम्हाला जसे कंटेंट पाहिजे तसे ह्याच्यामध्ये आपण त्याचे ऍप्लिकेशन ह्याच्यामध्ये तुम्हाला न्यू ब्रीडिंग टूल्समध्ये पाहिजे. ओके. देन आहे तुमचा ब्रीडिंग फॉर बायोटिक अँड अबायोटिक अँड क्वालिटी ट्रेस. हा अगेन तुमचा मॉलिक्युलर लेवलचा आहे. बायोटिक ट्रेस म्हणजे काय, अबायोटिक कुठले आहेत, त्याचे कॉम्पोनंट कुठले आहेत अबायोटिक ट्रेसचे. ओके. कुठले आहेत कॉम्पोनंट अबायोटिक ट्रेस आणि बायोटिक ट्रेसमध्ये. बायोटिकमध्ये कुठले कुठले येतात. बायोटिक म्हणलं की बायोलॉजिकल रिलेटेड आणि अबायोटिक म्हणलं की इन्व्हायरमेंटशी रिलेटेड जे आहेत ते आपण अबायोटिक मध्ये घेतो. तर त्याचा काय इफेक्ट होतो आणि त्याचे काय त्याच्यावर परिणाम होतात. ओके. आता इथपर्यंत आपला झाला सेल बायोलॉजी, देन जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग. आता हा चॅप्टर तुम्हाला आणि मला दोघांना अननोन असलेला आहे. सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी इन सेल्फ पॉलिनेटेड क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स प्रोसिजर ऑफ सीड सर्टिफिकेशन. ह्याच्यामध्ये फक्त 2च पॉईंट लक्षात ठेवायचे की प्रोसेस कशी केली जाते, सीड प्रोडक्शन कसं होतं आणि दुसरी गोष्ट आहे सर्टिफाय कसं केलं जातं. ते जे 4 फाउंडेशन सीड, ब्रीडर सीड आणि कुठलं न्यूक्लियस सीड आणि नंतर जे हे केलं जातं, तर त्याचे टॅग कलर आणि त्याची प्रोसेस ह्याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन इथं विचारला जात नाही. तेवढ्याच क्वेश्चन भोवताली फिरतात. सगळ्यात पॉप्युलर आणि सगळ्यांचा आवडतीचा चॅप्टर आणि सगळ्याचा आवडतीचा एकच क्वेश्चन, त्याचे टॅग कलर कुठला आणि प्रोजेनी कुठली आहे. ब्रीडर सीड कुणाची प्रोजेनी आहे किंवा फाउंडेशन सीड कुणाची प्रोजेनी आहे किंवा मग फाउंडेशन सीड पासून कुठलं सीड जनरेट केलं जातं हे तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहिजे. देन आता झालं तुमचा फिजिओलॉजी स्टार्ट. आता फिजिओलॉजीमध्ये खूप सारे चॅप्टर डिलीट करून टाकलेले आहेत त्यांनी आणि ते महत्वाचे चॅप्टर होते. जसं की फोटोपिरियडिझम असन, फोटोपिरियडिझम म्हटलं की तुमच्या लगेच यायचं शॉर्ट डे, डे न्यूट्रल आणि लॉंग डे. त्याचे एक्झाम्पल. व्हर्नलायझेशन म्हटलं की व्हर्नलायझेशनचं एक यायचं, ट्रेस म्हटलं की त्याच्यामध्ये यायचं. तर त्यांनी सगळे ते चॅप्टर वगळलेले आहेत. आणि कोर फिजिओलॉजी जे की फेनॉमेना आहेत, ऑस्मोसिस आणि डिफ्युजन. ओके. हे 2 फेनॉमेना त्याच्याशी म्हणजे वॉटर रिलेशन तेवढा एक चॅप्टर ठेवलाय. देन तुमचा ट्रान्सपिरेशन एक आहे. आता ऑस्मोसिस आणि डिफ्युजन मध्ये काय विचारलं जाऊ शकतं, फ्लो विचारला जाऊ शकतो. ओके. आणखीन एक विचारलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन कुठे यूज केला जातो, कुठं नाही. कुठे यूज केला जातो, ऑस्मोसिस मध्ये. डिफ्युजन हा ऑस्मोसिसचा टाईप आहे का ऑस्मोसिस हा डिफ्युजनचा टाईप आहे. ऑस्मोसिस हे डिफ्युजनचा टाईप आहे. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन का लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. प्लांट मध्ये कुठले घडून येते, फॉर एक्झाम्पल. ओके. तेव्हा आपण पाहूया. ओके. तुम्ही माझ्यापेक्षाही खूप हुशार आहात. ओके. देन ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन मध्ये काय विचारलं जाऊ शकतं की वॉटर लॉस कशा थ्रू होतं, कोणत्या पार्ट थ्रू होतं आणि कोणत्या फॉर्म मध्ये होतं आणि ट्रान्सपिरेशनचं इम्पॉर्टन्स काय आहे. कारण जी काही रिॲक्शन घडतात, मे बी ती फिजिओलॉजिकल रिॲक्शन असेल किंवा जेनेटिकल रिॲक्शन असेल, प्रत्येक ह्याचं इम्पॉर्टन्स असतं सेलमध्ये आणि थ्रू आउट द ऑर्गॅनेलीमध्ये. ओके. तर हे तुम्हाला ट्रान्सपिरेशन मध्ये शिकायचे. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सपिरेशन ॲज वेल ॲज स्टोमॅटल फिजिओलॉजी पण शिकायचंय. ओके. आणि देन बिगेस्ट चॅप्टर दॅट इज फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. ओके. सो फोटोसिंथेसिस मध्ये तुम्हाला काय, मी तिथे तुम्हाला क्लोरोप्लास्ट ॲज युजल शिकवणारच आहे. त्याच्यामधले कुठले क्रिस्टा वगैरे काय जे येतात ते, नंतर मॅट्रिक्स, स्ट्रोमा, लाईट रिॲक्शन, देन डार्क रिॲक्शन, देन C3, C4 काय नॉन सायक्लिक, सायक्लिक, हे सगळे पाथवे आपल्याला. ह्याच्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचंय की कुठल्या पार्ट मध्ये कुठली रिॲक्शन घडून येते. देन फोटोलिसिस ऑफ वॉटर कसं होतं, वॉटर कुठून लिबरेट होतं, केव्हा CO2 हा सोडला जातो, त्या रिॲक्शनच्या भोवताली सगळा फिरलेला चॅप्टर आहे हा. ओके. ते मात्र फोटोसिंथेसिस मध्ये. कारण तुम्हाला क्वेश्चन खूप काही जास्त विचारलेले जाणार नाहीत, पण जो विचारला जाईल त्याच्यासाठी खूप शॉर्ट बट स्वीट अभ्यास करायचा आहे तुम्हाला. ओके. सो देन सेकंड चॅप्टर आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन मध्ये काय शिकाल तुम्ही, संपत आले आपलं. मेटाबॉलिझम शिकायचं आपल्याला. रिव्हर्स प्रोसेस आहे ही फोटोसिंथेसिसची, बरोबर आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये मेटाबॉलिझम शिकायचे. आणि ह्यांनी काय केलंय, आता तुम्हाला बऱ्याच वेळेस कन्फ्युजन व्हायला लागला असेल लास्टचा. माझा आवाज खूप मोठा आहे रे, माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय.
ओके. ऍट अ टाइम मला कोऑर्डिनेट एवढं होणार नाही, पण ऍट अ टाइम मी 80च्या वर स्टुडंट सांभाळलेले आहेत, त्याच्यामुळे कोऑर्डिनेट होऊ शकतं मला. ओके. आणि हा पाठ शिकवण्याचा म्हणजे तुम्हाला बोर करण्याचा सेशन नाहीये माझा. मला फक्त एवढंच इंट्रोडक्टरी तुम्हाला सगळं माहित असावं. ओके. आणि तुम्हाला काय लक्षात ठेवायचं हे बी माहित असावं. ठीक आहे. देन रेस्पिरेशन मध्ये काय आहे, आता त्याने एक डिफरंट पॉईंट टाकलाय पहा. रेस्पिरेशन ॲज वेल ॲज मेटाबॉलिझम हा पण पॉईंट टाकलाय. तर मेटाबॉलिझम जो चॅप्टर आहे फक्त न्यूक्लिक ऍसिड आणि लिपिड, न्यूक्लिक ऍसिड पण ह्याच्यात येतं, लिपिड मेटाबॉलिझम जे आहे फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन तो सोडता कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम जे आहे ते सगळं ह्याच्यामध्ये येतं. ओके. मग कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये कुठले कुठले पाहतो आपण, मेटाबॉलिक पाथवे, कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम, कुठले कुठले पाथवे पाहतो. ईएमपी दॅट इज त्यालाच काय म्हणतो आपण, ग्लायकोलिसिस पाथवे. देन क्रेब्स सायकल, देन HMP शंट, देन ग्लुकोनिओजेनेसिस, देन हे सगळे आपल्याला पाथवे ह्याच्यामध्ये पाहिजेत. आता ह्या पाथव्यांमध्ये फक्त तुम्हाला रिएक्शन लक्षात ठेवायचं की नेट गेन किती आहे एटीपीचं आणि कुठे एटीपी युटिलाइज केली जाते आणि एटीपी कुठं म्हणजे जनरेट केली जाते हे फक्त. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचे एन्झाईम आणि त्याचे लोकेशन कुठे आहे. सपोज ग्लायकोलिसिस कुठं घडून येतो, सायटोसॉल की मायटोकॉन्ड्रियामध्ये कुठं घडून येतो, त्याचे एन्झाईम कुठे लोकेट असतात. आणि स्टेप्स पण लक्षात ठेवायचे, फॉस्फोरिलेशन होतं की काय होतं हे. ओके. ठीक आहे. हाच पॉईंट येतो मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, लिपिड आणि न्यूक्लिक ऍसिड. त्याच्या व्यतिरिक्त फक्त रेस्पिरेशनच्या व्यतिरिक्त आपल्याला फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन पाहायचं आहे. ओके. ठीक आहे. सो नेक्स्ट चॅप्टर इज प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, इट्स युजेस अँड फिजिओलॉजिकल रोल. आता प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स मध्ये कुठले येतात, मला सांगा. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आणि फायटो हार्मोन्स, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फायटो हार्मोन्स अँड प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. सेम आहे. काय डिफरन्स काय आहे. ऑनलाईन उत्तर देत आहेत, सांगा. सांगा सांगा. ठीक आहे, मला उद्या येऊन सांगा. फायटो हार्मोन्समध्ये आणि ग्रोथ रेग्युलेटर्समध्ये आणि ग्रोथ रिटार्डंट ऑल्सो काय डिफरन्स असतो. ओके. तर आपल्याला इथं पाहायचं आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. प्लांट ग्रोथ रेग्युलेटरमध्ये कुठले कुठले येतात, ऑक्झिन, सायटोकायनिन, जिब्रेलिन, ऍब्सिसिक ऍसिड आणि इथिलीन. ओके. ह्याच्यापैकी 3 जे आहेत ते मोस्टली यूज केले जातात. फर्स्ट ऑक्झिन, सायटोकायनिन, जिब्रेलिन. ओके. आणि आपल्याला कमर्शियल पर्पजसाठी कुठला यूज करतो आपण, इथिलीन. इट इज गॅसियस हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द रायपनिंग ऑफ फ्रूट. तर ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवण्यासारखं आहे, ऑक्झिनचा प्रिकर्सर कुठला आहे, कुठला प्रिकर्सर आहे, ट्रिप्टोफॅन. प्रिकर्सर कुठला आहे, त्याचे रोल काय आहेत. ऍज युजल टिश्यू कल्चरच्या वेने आणि तुमच्या काय म्हणता येईल तुमचे जे फील्डवरचे रोल आहेत ते दोन्हीचे वेगवेगळे आहेत. फील्डवरचे रोल 240 बघितला तर मागे एक क्वेश्चन बघितला असेल, ऍक्च्युली तो क्वेश्चन थोडासा चुकीच्या वेने घेतलेला आहे. फॉर द कॅलस प्रोडक्शन विच ऑफ द ग्रोथ रेग्युलेटर इज युज्ड फॉर द कॅलस प्रोडक्शन. आता कॅलस प्रोडक्शन साठी कॉम्बिनेशन केलं जातं कशाचं, ऑक्झिन आणि सायटोकायनिनचं. तिथं फक्त 240 दिलाय. आता 240 मी थ्रू आउट जेवढे काही बुक वाचलेले आहेत त्याच्यामध्ये असं कुठेच दिलेलं नाही की 240 हा कॅलस प्रोडक्शन साठी यूज केला जातो. फक्त एक पेपर आहे ज्याच्यामध्ये दिलंय की हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये जर 240 यूज केला तर तो कॅलस प्रोडक्शन साठी. जर तोच ऍग्रिकल्चर रोलला पाहिला तर तो ऍक्ट ऍज अ विडीसाइड म्हणून ऍक्ट होतो. ओके. हे लक्षात ठेवायचे त्याचे रोल. देन जिब्रेलिन कशासाठी वापरले जातात, त्याचे ऍप्लिकेशन काय आहे. देन तुमचा कुठला आहे, सायटोकायनिन. सायटोकायनिनचे त्याचे सिंथेटिक आणि हे कुठले नॅचरल ते पण लक्षात ठेवायचे. त्याचा प्रिकर्सर लक्षात ठेवायचा आहे आणि त्याचे ऍप्लिकेशन, मेन फंक्शन आणि ऍप्लिकेशन हे लक्षात ठेवायचे. ऍब्सिसिक ऍसिडचं पण मेन हे लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये 2 पॉईंट करायचे आहेत तुम्हाला, सिनेसन्स आणि ऍब्सिशन लेयर.
कसा फॉर्म होतो. ओके, हे तुम्हाला दोन्ही बघायचे. देन कल्टिवेशन अँड प्रोसेसिंग ऑफ अरोमॅटिक अँड मेडिसिनल प्लांट. आता ह्याचं कल्टिवेशन कुठल्या कुठल्या पार्टमध्ये केलं जातं अरोमॅटिक प्लांटचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन फक्त त्या अरुणकत्त्याच्या ह्याच्यामध्ये भेटेल. आणि एक बुक आहे त्याचं IRIचं आहे, थोड्या शॉर्ट बट स्वीट नोट्स आहेत. तर ते खूप सारा पोर्शन वाचण्यापेक्षा तुम्ही वॉल्यूम 2 मधून आणि किंवा मी सांगितलेलं तेवढं केलं काहीच गरज नाही तुम्हाला पुढचा पार्ट वाचण्याची. त्याच्यामध्ये फक्त 1-2 इम्पॉर्टंट आहेत की जे मेडिसिनल प्लांट आहेत ते मेडिसिनल प्लांट मधला कुठला सेकंडरी मेटाबोलाइट किंवा कुठला कंपाऊंड हा ऍक्ट करतो किंवा मग ह्याच्यासाठी आपल्याला यूज होतो आणि त्याची कल्टिवेशन कशी केली जाते. आता जसं आपण सपोज हे लावतो क्रॉप्स आपण फील्डवर घेतो तसे अरोमॅटिक किंवा हे प्लांट घेतात का, मेडिसिनल प्लांट कुठल्याही पार्टमध्ये घेतात का, नाही, कारण अफेक्ट होतो. आता लक्षात ठेवा, फ्रूट जर मँगोचं पाहिलं की आपण कुठला मँगो म्हणतो, हापूस म्हटलं की आपण कोकण म्हणतो, पण कोकण रिजन मध्ये कुठला म्हणतो, देवगडचा, ओके, सिंधुदुर्गचा, बरोबर आहे. तसंच अरोमॅटिक सुद्धा प्लांटवर जे काही इन्व्हायरमेंटल इफेक्ट आहेत किंवा मेडिसिनल प्लांटचे जे आहे इन्व्हायरमेंटल इफेक्ट कशावर होतात, त्याचे जे कॉम्पोनंट आहेत सेकंडरी मेटाबोलाइट आहेत त्या कॉम्पोनंटवर अफेक्ट होतात. म्हणून पर्टिक्युलरली कुठल्या भागामध्ये ते घेतले जातात त्याच्यामध्ये कुठले कॉम्पोनंट आहेत जे की आपण यूज करतो. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला मेडिसिनल प्लांट कल्टिवेशन अँड प्रोसेसिंग मध्ये पाहिजे. प्रोसेसिंग म्हणजेच काय, ते सेकंडरी मेटाबोलाइट यूज करून आपण कुठले प्रोडक्ट तयार करतो. ओके, जसे की बरेचसे सेकंडरी मेटाबोलाइट आहेत. आपण अगदी तुमच्या जे दररोजच्या सवयीपासून घ्या की तुम्ही स्प्रे मारता, बरोबर, कशाचा कंटेंट असतो तो, कुठल्या तरी अरोमॅटिक प्लांटचा असतो. कुठली तरी टॅबलेट कुठल्या तरी ह्याच्यावर कॅन्सरवर वगैरे खाता, कुठला कंटेंट असतो तो, मेडिसिनल प्लांटचा असतो. डोक्याला सुद्धा आपण आवळ्याचं ते काय हे लावतो केसांसाठी वगैरे, किंवा कुठलेही शतावरीचं वगैरे हे घेतो कशासाठी. ओके, तर हे जे आहेत ते आपल्याला कंटेंट ह्याच्यामधले पाहिजे आहेत. देन आहे ॲग्रो इकॉलॉजी, पोल्युशन अँड ॲग्रो इकोसिस्टम. ॲग्रो इकॉलॉजी मध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे, सरांनी शिकवलेलं आहे तुम्हाला ॲग्रो इकॉलॉजी, पोल्युशन आणि ॲग्रो इकोसिस्टम. इकोसिस्टम मात्र नव्हती, परिसंस्था, बरोबर आहे ना. परिसंस्थामध्ये फक्त त्याचे प्रेडेटर वगैरे हे लक्षात ठेवायचे. अन्न साखळी लक्षात आहे ना, कोण कुणाचं आहे ते तुम्ही मराठीतून मध्ये जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही इंग्लिश मधून ऍज युजल करू शकता. पोल्युशन म्हटलं की कुठले पोल्युशन आहे, आता वॉटर पोल्युशन आणि इथं सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे एअर पोल्युशन तर आहेच, पण वॉटर पोल्युशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे, प्लांटसाठी, आणि एअर पोल्युशन सुद्धा तेवढंच. मग आता जे कुठले कुठले केमिकलचे जे पोल्युशन होतात, सॉइलचं असेल किंवा रिटार्डंट राहतात, जसं की DDT आहे, BST आहे, ओके, ह्याचं किती दिवसापर्यंत त्याची पर्सिस्टंट राहते आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो क्रॉपवर ऍज वेल ॲज कशावर, जे काही हे आहेत एजन्सीज आहेत वेगवेगळ्या, मग ते ह्युमन्स असतील किंवा बर्ड्स असतील किंवा कुठलेही असेल त्याच्यावर काय इम्पॅक्ट होतो हे आपल्याला त्या चॅप्टरमध्ये पाहिजे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पोल्युशन आहेत, ते पोल्युशनचे कॉजेस काय आहेत, कशामुळे होतात आणि ते झाले तर काय होतं, त्याला कंट्रोल आपण कसं करू शकतो हे तुम्ही त्याच्यामध्ये पण पाहिलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पण पाहायचं आहे. देन आहे हा थोडासा बायोटेक्नॉलॉजीचा चॅप्टर आहे, टाइप्स ऑफ इनविट्रो कल्चर, ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन ऑफ इनविट्रो कल्चर. तर मला सांगा इथं बायोटेक किती जणांचं झाले, किंवा हा चॅप्टर प्लांट टिश्यू कल्चर हा चॅप्टर बॉटनीमध्ये तुम्हाला झालेला असेल. थोडक्यात म्हणण्यापेक्षा 12वीला तुम्हाला होताच, आता आहे सर्वांना. ओके, मला लक्षात नव्हतं कारण आम्हाला नव्हता. ओके, तर ह्याच्यामध्ये इनविट्रो कल्चरमध्ये खूप सारे कल्चर आहेत, त्याचे कल्चर पाहिजे आहेत आपल्याला मे बी ते. मग आता लक्षात ठेवा, कल्चर करतो म्हणजे काय करतो आपण, एखादा प्लांट जो आहे तो ग्रो करतो कशापासून, एखाद्या एक्स प्लांट किंवा सेल पासून. आता एक्स प्लांट म्हणजे काय, एनी पार्ट ऑफ द प्लांट दॅट आर युज्ड फॉर द ग्रोईंग ऑफ प्लांट. आता हे सेल्स, टिश्यू आणि ऑर्गन हे तुम्ही पाहून घ्यायचे. सेल पासून टिश्यू का टिश्यू पासून सेल, टिश्यू पासून ऑर्गन का ऑर्गन पासून टिश्यू, हे लक्षात ठेवायचे. ओके, आणि जे काय आपण हे करतो ते काय करतो, सेल पासून ग्रो करतो. आणि इच अँड एव्हरी सेल ह्याच्यामध्ये 2 आहेत, डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड मध्ये काय की ऍज युजल एक्स प्लांट जसा आहे तसा आपण यूज करून जे सीडलिंग्स बनवतो. फॉर एक्झाम्पल मेरिस्टेम आहे, मेरिस्टेम कल्चर कशासाठी केलं जातं, कशासाठी केलं जातं, पण त्याचं ऍप्लिकेशन काय आहे हे इम्पॉर्टंट आहे. इथं कशामध्ये केलं जातं हे इम्पॉर्टंट नाहीये, व्हायरस फ्री प्लांट भेटण्यासाठी. आता हॅप्लॉइड प्रोटेक्शन कशा थ्रू होतं, आंतर कल्चर थ्रू. हे जे ऍप्लिकेशन आहेत ते ऍप्लिकेशन तुम्हाला खूप काही अभ्यास करत बसायचं नाहीये,
त्याच्या प्रोसेस नाही, मी प्रोसेस तर सांगताना सांगणारच आहे की मेरिस्टेम कल्चर कसं केलं जातं किंवा हॅप्लॉइड कल्चर कसं केलं जातं, प्रोड्यूस ओव्हरी कल्चर कशासाठी केलं जातं, ह्याचे ऍप्लिकेशन फक्त लक्षात ठेवायचे. मी प्रॅक्टिकली सांगणारच आहे, पण तुम्हाला ते प्रोसेस तुम्हाला समजण्यासाठी सांगणार, त्या प्रोसेस लक्षात ठेवायचे नाही, फक्त त्याचं ऍप्लिकेशन कुठं होतं हे. आणि एक प्लांट टिश्यू कल्चरचं ऍप्लिकेशन असतं की एका सेल पासून तुम्ही लाखोच्या वर प्लांट तुम्ही डेव्हलप करू शकता बाय इनडायरेक्ट ॲज वेल ॲज डायरेक्ट, बाय युजिंग द ग्रोथ रेग्युलेटर्स, ग्रोथ हार्मोन जे आहे त्याच्या इस्टॅब्लिशमेंट करून आपण त्याचे. मग ह्याच्यामध्ये सेल सस्पेन्शन कल्चर असन, कॅलस कल्चर असन, आल्थर कल्चर असन, पोलेन कल्चर असन, ओव्हरी कल्चर असन, किंवा मग कुठला आहे तुमचा दुसरे रूट कल्चर असन, ओके, सोमॅक्रोनल व्हेरिएशन असेल, सोमॅटिक हायब्रिडायझेशन असेल, हे सगळे जे कल्चर आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजेत आणि त्याचे ऍप्लिकेशन पाहिजेत. ओके, सो इन दॅट केस ऑल्सो द न्यू चॅप्टर दॅट इज MS मीडिया काय असतो, त्याचे कंपोजिशन काय असतात हे पण आपल्याला पाहण्याची जरूरत आहे. ओके, कारण तुम्ही बरेचसे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला ओव्हरऑल सांगून दे. सो काय इथं पण दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये काय पाहायचं आहे, ऍडव्हान्टेज आणि लिमिटेशन, ह्याच्यावर जास्त भर द्यायचा आहे की त्याचा इम्पॉर्टन्स कुठं आहे. ओके, दुसरं आहे, मला सांगा इन विट्रो आणि इन विवो मधला डिफरन्स काय आहे. इन विट्रो आणि इन विवो मधला डिफरन्स काय आहे. इन विवो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन विट्रो आणि इन विवो, काय डिफरन्स आहे. आणि इन विवो म्हणजे हा, इन विवो म्हणजे फील्डवर, इन व्हिट्रो म्हणजे जे ग्लास मध्ये प्रक्रिया घडून येते. म्हणजे आता टिश्यू कल्चर करतो आपण, कुठं करतो, आता तुम्ही बनानाचे प्रत्येकाने, तुम्ही काही म्हणजे असं ऍग्रिकल्चरचे आहात किंवा बेसिक हे झाले म्हणजे काय त्याला अननोन नाही येत असंच नाही, बिलकुल, कारण प्रत्येकाकडे शेती आहे, प्रत्येक जण आता त्या ह्याच्यामधले लॅबोरेटरी मधलेच वापरतात. जसं की हे म्हटलं बनानाचे म्हटलं की G9 व्हरायटी आणतो की नाही आपण, कशामध्ये ग्रो केलेले असते, ग्लासमध्ये जे काही असतील तुमचे ट्युबर्स असतील किंवा रायझोम्स त्याचे यूज करून त्याचे प्लांट उगवले जातात आणि नंतर हार्डनिंग पर्यंत नेऊन तुम्हाला ते हार्डनिंग नंतरचे प्लांट तुम्हाला हे केले जातात, बरोबर आहे, डिस्ट्रीब्यूट केले जातात. मग हे जे आहे जी ग्लासमध्ये प्रक्रिया घडते त्याला काय म्हणतो आपण, इन व्हिट्रो म्हणतो. आणि इन विवो जी लिव्हिंग सेल्स मध्ये प्रक्रिया घडते, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये केलं जातं त्याला काय म्हणतो आपण, इन विवो. लक्षात ठेवायचं, जो लिव्हिंग सेल्स मध्ये आपण ही घडवून आणतो, प्रक्रिया घडवून आणतो, त्याला काय म्हटलं जातं, इन विवो म्हटलं जातं. ओके, दॅट इज द डिफरन्स, बेसिक डिफरन्स बिटवीन इन विट्रो अँड इन विवो. ओके, पाठीमागे काहीच लक्षात येत नाहीये का, तेवढा रिस्पॉन्स वाटत नाहीये म्हणून लक्षात येत नाही का पाठीमागे, की बोर होत आहे. ओके, बळजबरी म्हणू नका, कारण इथे काय आपला लेक्चर तो ही थेअरी रटायची नाहीये आपल्याला, इथं थोडंसं लॉजिक लावून आपल्याला आन्सर करायचंय, बरोबर आहे की नाही. ओके, मी तुम्हाला तसं उठवत जाईल प्रत्येक वेळेस. आता ह्याच्यामधले स्टेजेस ऑफ मायक्रोप्रोपगेशन, ह्या स्टेजेस मात्र लक्षात ठेवायच्या, ह्या स्टेजेस हमखास विचारल्या जाऊ शकतात. स्टेजेस ऑफ मायक्रोप्रोपगेशन मध्ये 0 स्टेज, स्टेज फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, ह्याच्यात थ्रू आउट द एक्सप्लांट प्रिपरेशन पासून, एक्सप्लांट प्रिपरेशन म्हणजे इन विट्रो ग्रो करायचं तर त्याला एक्सप्लांट आणावं लागेल, त्याला प्रिपेअर करावं लागेल, बरोबर आहे का. मातीमध्ये टाकल्यानंतर आपला जसा ग्रो होतो तसा MS मीडियावर टाकल्यानंतर ग्रो होणार आहे का, नाही. त्याच्यामध्ये खूप सारे कंटॅमिनेशन येतात, फंगल कंटॅमिनेशन असन, बॅक्टेरियल कंटॅमिनेशन असन, त्याच्यासाठी जी प्रोसेस करावं लागते त्याला आपण स्टरलायझेशन म्हणतो. आणि ह्या स्टरलायझेशन मेथड सुद्धा आपल्याला इथं शिकायच्यात. कुठले ड्राय स्टरलायझेशन असन, वेट स्टरलायझेशन असन, त्याच्यामध्ये एकच स्टरलायझेशन लक्षात ठेवायचंय, स्टीम स्टरलायझेशन आणि ड्राय स्टरलायझेशन. स्टीम स्टरलायझेशन कशाने केलं जातं, बाय युजिंग ऑटोक्लेव्ह, त्याचं टेम्परेचर लक्षात ठेवायचं आणि प्रेशर, ओके, तेवढं लक्षात ठेवायचं. आणि ड्राय स्टरलायझेशन हे हॉट एअर ओव्हन थ्रू हे केलं जातं, तिथं फक्त लिव्हिंग सेल्स वापरत नाहीत, ऑटोक्लेव्ह मध्ये पण नाही आणि याच्यामध्ये पण नाही. आणि तिसरा मेथड असते सरफेस स्टरलायझेशन. सरफेस स्टरलायझेशन मध्ये काय करतो आपण, डिफरंट केमिकल वापरतो. मग HgCl2 असन आणि सोडियम हायपोक्लोराईड असन किंवा पोटॅशियम क्लोराईड असन, हे डिफरंट कॉन्सन्ट्रेशनला, डिफरंट टाइमला आणि डिफरंट टिश्यूला ट्रीट केले जातात. ओके, त्याचे वेगवेगळे टाइम आहेत. तर स्टेजेस ऑफ मायक्रोप्रोपगेशन थ्रू आउट द एक्सप्लांट प्रिपरेशन अप टू सीडलिंग डेव्हलपमेंट पर्यंत ज्या काही स्टेजेस इन्व्हॉल्व्ह होतात त्या स्टेजेस इन्व्हॉल्वमेंट आपल्याला मायक्रोप्रोपगेशन मध्ये पाहिजे आहेत. ओके, देन ऑर्गॅनजेनेसिस, ऑक्झिलरी बड फॉर्मेशन.
ऑर्गनजेनेसिस म्हणजे काय रे? काय ऑर्गनजेनेसिस? व्हॉट इज बाय ऑर्गनजेनेसिस? ऑर्गन, व्हॉट इज बाय ऑर्गन? कुठलेही सांगा ना, तुम्हाला पण ऑर्गन आहेत की नाही? हात ऑर्गन आहे की नाही? ऑर्गन डेव्हलपमेंट किंवा इनिशिएशन जे होतं कशापासून? टिश्यूज पासून होतं ना. आणि आपण सेल ग्रो करतोय, सेल पासून टिश्यू फॉर्मेशन होणार आहे म्हणजे डिफरन्शिएशन होणार आहे. फॉर्मेशन होणं म्हणजे काय? काय होणं? डिफरन्शिएशन होणे. एका सेल पासून अनेक सेल बनत जातात आणि त्या सेल पासून टिश्यू बनतो, टिश्यू पासून ऑर्गन बनतो. बरोबर आहे की नाही? डिफरन्शिएशन शिकताना त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो? टोटिपोटन्सी. जे काही एका सेल पासून होल प्लांट जे डेव्हलप होतो त्याला आपण टोटिपोटन्सी म्हणतो. ही टोटिपोटन्सी पण लक्षात ठेवायची. तर हे जे काही डेव्हलपमेंट होते ते डेव्हलपमेंट थ्रू आउट द मायक्रोप्रोपगेशनच्या स्टेजेस आहेत, त्या स्टेजेसमध्ये आपल्याला पाहायचे आहे. ओके. सो ऑर्गनजेनेसिस, दॅट इज द ऑर्गनजेनेसिस म्हणजे वेगवेगळे ऑर्गन आहेत. पहिल्यांदा आपल्याला शूट डेव्हलपमेंट, शूट डेव्हलपमेंट नंतर आपल्याला रूट डेव्हलपमेंट करावं लागेल. बरोबर आहे का? शूट डेव्हलपमेंट झाली की लगेच हार्डनिंगला नेणार आहे त्याला? विदाऊट रूट शिवाय जगू शकणार आहे का? किंवा शूट शिवाय जगू शकणार आहे का? कारण शूट इम्पॉर्टंट कशासाठी आहे? फोटोसिंथेसिससाठी. कारण जर फूड नाही, एनर्जी नाही मिळाली तर ते ग्रो होईल का? नाही. रूट कशासाठी इम्पॉर्टंट आहे? ओके, हे आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचंय. ऑर्गनजेनेसिस. देन ऑक्झिलरी बर्ड फॉर्मेशन, प्लोरिफरेशन. ऑक्झिलरी बर्ड यूज करून. ऑक्झिलरी बर्ड म्हणजे काय रे? आता मला सांगा, मेरिस्टम आणि ऑक्झिलरी बर्ड मध्ये डिफरन्स काय? तरच तुम्हाला मी पुढे जेव्हा शिकवत जाईल. लॅटरल, लॅटरलच्या ह्याला येतात. आणि मेरिस्टेम म्हणजे काय? सगळे शेतकऱ्याचे आहेत मला माहिती. हा चला, मेरिस्टेम म्हणजे काय? मराठीत सांगा. हा मराठीमध्ये सांगा. मेरिस्टेम म्हणजे काय? मेरिस्टेम म्हणजे काय? शेंडा म्हणतो ना रे आपण, बरोबर आहे? हा, शेंडा म्हणतो की नाही आपण? जो अपायकल बर्ड असतो त्याला आपण काय म्हणतो? मेरिस्टेम म्हणतो. त्याला मराठीत शेंडा म्हणतो आपण. बरोबर आहे? किंवा वरचा जो काही मेन जो अपायकल असतो त्याला आपण मेरिस्टेम म्हणतो. आणि लॅटरल म्हणजे काय? जे काही प्लांट आहे, सपोज नोड आहे, त्या इंटरनोडच्या मधून जो निघतो त्याला बर्ड फॉर्मेशन, ब्लड फ्लो, त्याच्यापासून सुद्धा टिश्यू कल्चर केलं जातं. तर हे एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुमच्या फील्ड वेच्या हे ना, शुगर केन जसं आपण लावतो, आता ह्याच्यामध्ये शुगर केन मध्ये टिश्यू कल्चर पण केलं जातं आणि फील्डवर सुद्धा लावलं जातं. टिश्यू कल्चर कशा थ्रू केलं जातं सांगा बरं मला? तिथं काय केनी लावले जात नाही, तिथं मेरिस्टेम थ्रू केलं जातं. आणि आपण फील्डवर कसं केलं जातं? लॅटरल बर्ड फ्लो. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता हा सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिस आणि सिंथेटिक सीड. आता सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिस मध्ये एम्ब्रिओच्या डिफरंट स्टेजेस आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, ह्याच्यामध्ये एम्ब्रिओच्या डिफरंट स्टेजेस. एम्ब्रिओ कशामध्ये असतो? सीडमध्ये. कारण जेव्हा आपण कुठल्याही ह्याच्यापासून पार्ट, मग ते लीफ वगैरे त्याच्यापासून जेव्हा बनवतो त्याला आपण कॅलस म्हणतो. आणि सीड्स पासून जो ही करतो आपण त्याला आपण काय म्हणतो? एम्ब्रिओ. जो काही सीड्स मध्ये असतो त्याला एम्ब्रिओ केला जातो. आणि ह्या एम्ब्रिओच्या जे अप टू एम्ब्रिओ टू डेव्हलपमेंट ऑफ सीडलिंग ज्या काही स्टेजेस फॉर्मेशन होतं, टर्पिडो असन, हार्ट शेप असन, जे काही, किंवा त्याला मॅच्युरेशनसाठी कुठलं केमिकल लागतं, एबीए लागतं का कुठलं लागतं? ह्याच्यामध्ये एबीए हे खूप महत्वाचे त्याच्या मॅच्युरेशनसाठी. आणि हे केमिकल तुम्हाला विचारले जातात. किंवा स्टेज, टर्पिडो स्टेज काय असते किंवा हार्ट शेप स्टेज काय असते हे तुम्हाला ह्याच्यामध्ये सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिस. आणि सेकंड असन त्याचा पॉईंट की ऍप्लिकेशन काय आहे सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिसचं ते पाहायचंय आपल्याला. देन सिंथेटिक सीड. सिंथेटिक सीड आता कशासाठी डेव्हलप केले जातात? सिंथेटिक सीड कशासाठी डेव्हलप केले जातात? एखादं एक्झाम्पल सांगा. सिंथेटिक सीड आपण डेव्हलप करतो, मी त्याची प्रोसेस सांगेल तुम्हाला कसे केले जातात. त्याची एक प्रोसेस आहे. टिश्यू कल्चर थ्रू तर केला जातात, पण कुणाच्या ह्याच्यामध्ये केलेले आहेत? पॉप्युलर एक्झाम्पल आहे कुठलं? हा, सिंथेटिक सीड नाही आहे बेटा तो. हा, पोटॅटोचे आपण सिंथेटिक सीड तयार केलेले आहेत. कशासाठी? एनकॅप्सुलेशन करतात. हे सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे. एनकॅप्सुलेशन करतात सिंथेटिक सीड मध्ये. ओके. आणि हे जे सिंथेटिक सीड हे कशासाठी डेव्हलप केले जातात? आता पोटॅटोचे सीड आपल्याला अवेलेबल होतात का? होतात का? नाही.
तर आणि त्याचे आपले ट्यूबर हे करावं लागतात आणि ट्यूबर ॲज इट इज लावावा लागतो, बरोबर आहे. मग तेवढं सारं हे करण्यापेक्षा आपण जर सिंथेटिक सीड, भलेही कॉस्टली मेथड आहे पण डेव्हलप केले की आपल्या पासून भरपूर सारे सीड मिळू शकतात एनकॅप्सुलेशन करून. तर त्याच्यासाठी हे सिंथेटिक सीड आपण डेव्हलप करतो आणि त्याचं पॉप्युलर एक्झाम्पल आहे पोटॅटो. ओके. देन हा कल्चर मधलाच प्रकार आहे सेल सस्पेन्शन कल्चर. सेल सस्पेन्शन कल्चर कशासाठी केलं जातं? ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या बॅचेस आहेत. ओके, बॅच कल्चर आहे, कंटिन्युअस कल्चर आहे, ह्याच्या ग्रोथ स्टेजेस जे आहेत ते वेगवेगळे आहेत. आता सेल सस्पेन्शन कल्चर इन विट्रो कल्चरमध्ये का दिलं नाही, हे डिफरंट का दिले? तर सेल सस्पेन्शन कल्चर करून की अगोदर कॅलस डेव्हलप केला जातो आणि त्याच्यानंतर सेल सस्पेन्शन कल्चर केला जातो रोटेटरी शेकरमध्ये. ओके, हा जो प्रत्येक जेव्हा कॅलस म्हणजे काय? कॅलस म्हणजे काय? अनऑर्गनाइज्ड मास ऑफ सेल. अनऑर्गनाइज्ड मास ऑफ सेल म्हणजे एका सेल पासून जे त्याला कुठलाही शेप नसतो किंवा कलर नसतो किंवा काही वेगवेगळ्या कलरमध्ये तो येऊ शकतो. मे बी डेन्सली असन, पॅक असन, कॉम्पॅक्ट असेल किंवा ग्रीनिश कलरमध्ये असन किंवा व्हाईटिश कलरमध्ये असन किंवा क्रीमी कलर. तुम्हाला मी फोटो त्या ह्याच्यामध्ये जर बॅकग्राऊंड वेगळा असेल तर मी टाकेल तुम्हाला फोटो पण. आणि त्या प्रत्येक जो सेलचा जो कॅलस बनतो ते ईच अँड एव्हरी ग्रॅन्युलर फॉर्म असतो आणि ते ईच अँड एव्हरी ग्रॅन्युलर फॉर्म मधून प्रत्येक ग्रॅन्युलर फॉर्म मधून एक सीडलिंग आपण मिळवू शकतो. आणि सेल सस्पेन्शन त्याच्यासाठी केलं जातो की प्रत्येक ह्याच्यापासून लाखोच्या प्लांट आपण डेव्हलप करू शकतो एका सिंगल सेल पासून. त्याच्यामुळे ही सेल सस्पेन्शन आणि युनिफॉर्मिटी मेंटेन केली जाते. इथं सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की युनिफॉर्म जे आहे त्याचं सिंथेसिस ते मेंटेन केलं जातं. ओके, सेल सस्पेन्शन कल्चरमध्ये. आणि दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की सेकंडरी मेटाबोलाइट प्रोडक्शन जे आहे ते सेल सस्पेन्शन कल्चर थ्रू केलं जातं. ओके, सेकंडरी मेटाबोलाइट आपण पाहू नंतर. सोमॅक्लोनल व्हेरिएशन. व्हॉट इज माय सोमॅक्लोनल व्हेरिएशन? हो, हे टिश्यू कल्चरमध्ये एक काही जर ही घडून आले किंवा मुद्दामहून केलं जातं काही केमिकल्स वापरून किंवा काही वेळेस सोमॅक्लोनल व्हेरिएशन काही जर सपोज कमी जास्त झाले फॅक्टर तर त्यावेळेस सुद्धा घडून येतं. आणि हे आपण ह्याच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की तुम्ही डेली लाईफमध्ये एक प्लांट आहे जे की आपण त्या पूजेसाठी वापरतो आणि ते जर भेटलं तर असं म्हणतात की खूप काही काय म्हणतात त्याला लकीले असतं. असं कुठलं प्लांट आहे सांगा बरं मला? त्याच्यामध्ये 3च्या ऐवजी आणखीन भेटतात 5 ह्याचा. तिथं सोमॅक्लोनल व्हेरिएशन ह्याच्या थ्रू पण इन्व्हायरमेंटली अफेक्ट असतो तो. म्हणजे नॅचरली काय होतं 3च असतात, बरोबर आहे. त्याच्यावर काही जर इफेक्ट वगैरे झाला तर त्यावेळेस काय होतं तिथं, आणि त्याला आपण काय म्हणतो लकीली. ओके, कारण ते रिअरली मध्ये हे करून येतं. ओके, तर ते जे सोमॅक्लोनल व्हेरिएशन आहे ते सोमॅक्लोनल व्हेरिएशन आपण बाय टिश्यू कल्चर आपल्याला पाहायचं आहे. आता हे सोमॅक्लोनल व्हेरिएशनचे सुद्धा वेगवेगळे आहेत. आता हा जो आहे फिजिकल केमिकल अँड ॲग्रोबॅक्टेरियम मेडिटेड जीन ट्रान्सफर मेथड. आता दिलंय ॲग्रोबॅक्टेरियम मेडिटेड जीन ट्रान्सफर, पण इथं सगळ्यात जीन ट्रान्सफर मेथड तुम्हाला शिकवायचे आहेत. इलेक्ट्रोपोरेशन असेल, जीन गन बंबारमेंट असन, ॲग्रोबॅक्टेरियम मेडिटेड ट्रान्सपेशन असन, लिफोफेक्शन असन. ओके, ह्या ज्या सगळ्या मेथड आहेत त्या आपल्याला इथं शिकायच्या आहेत. आता ॲग्रोबॅक्टेरियम मेडिटेड जीन ट्रान्सफर म्हणजे काय? जो बीटी कॉटन आहे. ओके, जी लिव्हिंग सेल्समध्ये आपण घडवून आणतो. मग अशी मी सांगितलंय तुम्हाला डिफरन्स इन व्हिवो आणि इन विट्रो मधला. ओके, ते आपल्याला इथं पाहायचंय. आता ह्याच्यामध्ये फक्त रिजन लक्षात ठेवायचे. वीर रिजन, कुठला DNA, कुठला सेगमेंट त्याचा ट्रान्सपोर्ट केला जातो, हे मात्र ह्याचे फंक्शनिंग ते तुम्हाला टेबल फॉर्म मध्ये आणि ते तुम्हाला सर शिकवणार आहे. त्याच्यामुळे हा मी हायलाइट केलेला आहे. ओके, हा पोर्शन तर तो तुम्हाला ॲग्रो कारण बायोटेकशी रिलेटेड आहे त्याच्यामुळे तो बायोटेकमध्येच शिकवला जाईल. ओके, देन आहे मार्कर असिस्टेड सिलेक्शन इन क्रॉप इम्प्रुव्हमेंट. हा सुद्धा तुम्हाला मार्कर असिस्टेड सिलेक्शन मॉलिक्युलर बायोलॉजीचा आणि बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला मार्कर शिकवले जातील त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे पहा बायोटेक्नॉलॉजीमध्ये मॉर्फोलॉजिकल मार्कर आणि बायोकेमिकल मार्कर. तेव्हा जेव्हा शिकवला जाईल तेव्हाच हा पण मार्कर असिस्टेड सिलेक्शन इन क्रॉप इम्प्रुव्हमेंट हा सुद्धा पॉईंट तुम्हाला तिथे शिकवला जाईल. देन सेकंडरी मेटाबोलाइट. सेकंडरी मेटाबोलाइट मग अशी सांगितली की प्रोडक्शन कसं केलं जातं थ्रू द सेल सस्पेन्शन कल्चर थ्रू आपण काय करतो सेकंडरी मेटाबोलाइट प्रोडक्शन करतो. ओके, देन आहे क्रायोप्रिझर्वेशन. आता क्रायोप्रिझर्वेशन म्हटलं की एकच लक्षात ठेवायचं काय केलं जातं -196 ला प्रिझर्व केलं जातं. कुठलाही जम्प प्लाझम असेल, जम्प प्लाझम कन्झर्व केले जातात ह्याच्यामध्ये, किंवा कुठलंही मटेरियल जे आहे तुम्हाला खूप ह्याच्यापर्यंत टिकवून ठेवायचं आहे तर त्या केसमध्ये काय केलं जातं क्रायोप्रिझर्वेशन लॉंग ह्याच्यासाठी ठेवलं जातं. जसं की ॲनिमल सेल कल्चरमध्ये जर सपोज स्पेसिफिक
ही असेल, मुलं असेल, तर त्याचे जर स्पर्म्स आपल्याला हे करून ठेवायचे असतील तर त्या केसमध्ये सुद्धा आपण काय करतो, आर्टिफिशियल इन्सिमेशन ऐकलं असेल ना, त्या केसमध्ये काय केलं जातं, क्रायोप्रिझर्वेशन हे टेक्निक कशासाठी, स्टोरेज करण्यासाठी यूज केलं जातं. त्याचं ऍप्लिकेशन आहे. ओके, स्टोरेजसाठी, लॉंग डिस्टन्ससाठी, कारण त्याची व्हायबिलिटी जी आहे ती मेंटेन ठेवली जाते. आता व्हायबिलिटी मेंटेन ठेवली जाते म्हणजे काय केलं जातं, जे ऍक्टिव्हिटी आहेत त्याचे सीज डाऊन, म्हणजे ते सीज डाऊन म्हणजे पूर्ण सीज डाऊन केले जात नाही, तर त्या काय केल्या जातं, स्लोली चालू असतात पण तेवढं डिग्रेड होत नाही, तर त्याच्या अंडर क्रायोप्रिझर्वेशन येतं. ओके, हा तुमचा पूर्ण सिलेबस आहे. किती वेळ लागलेला आपल्याला, ओके, एवढं तुम्हाला शिकायचं आहे. आणि माझं असं सजेशन राहील, तुम्ही शिकताना शॉर्ट बट स्वीट, ज्या दिवशी जेवढं झालंय तेवढा पोर्शन जर तुम्ही त्याच दिवशी तुमच्या इथं झालेला पोर्शन ॲज वेल ॲज नोट्स आणि ॲज वेल ॲज बुक्स जर प्रेफर केले तर तुम्ही कुठला कसाही क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही कुठलाच क्वेश्चन ह्याच्यामध्ये सोडणार नाही. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की क्वेश्चन पूर्ण वाचायचा आहे, कारण माझ्यासोबत स्वतः घडलेले, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. बरोबर आहे, कारण बरेचसे ह्याच्यात नवीन असतील, बरेचशांनी एक्झाम दिलेली असेल, बरोबर आहे की नाही. तर जेव्हा आपण क्वेश्चन पेपर पाहतोय तेव्हा घाई गडबड करायची नाही, कारण बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, की त्या घाई गडबडीमध्ये आपण त्या प्रोसेसमध्ये जाता जाता वाचतो म्हणजे ह्या ठिकाणी वाचतो म्हणजे बेनिफिशियल नाहीये, हे लक्षात ठेवा. हा, तर तो जो क्वेश्चन आहे तो पूर्ण वाचायचा आहे, आणि क्वेश्चन वाचल्यानंतर अगोदर ऑप्शन बघायचे, आणि सगळ्यात महत्वाचं ही म्हणजे निग्लेक्ट, म्हणजे ते काय म्हणतात तुमच्या इथं, रिमोल इलिमिनेशन मेथड वापरायची. सगळ्यात महत्वाचा कुठला येत आहे त्यालाच करेक्शन द्यायचं, भले तिथं एक आणखीन दुसरा क्वेश्चन इन्व्हॉल्व जरी झाला तरी चालेल, पण कारण कसं असतं माहिती का, बेसिक म्हटलं, बेसिक क्वेश्चन आला की आपण खूप गडबड करतो, त्याला मला येते म्हटलं की खालचा लगेच ऑप्शन मारतो, तसं नाही करायचं. सगळे ऑप्शन वाचायचे आणि इलिमिनेशन मेथड थ्रू जायचे. आणि तेवढी प्रॅक्टिस कधी, जेव्हा तुम्ही सगळा थ्रू थेरॉटिकली तुम्ही ह्याला जाल, कारण प्रॅक्टिकली ॲज वेल ॲज थेरॉटिकली, कारण दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि अगेन मी सांगते की पूर्ण क्वेश्चन वाचत चला. ओके.